नाईस. नाईस. थँक यू. वाह! काय एनर्जी आहे. ओके. वाह! व्हिडिओ दिसतोय सर्वांना माझा? परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. क्या बात है. वॉव! राइट. येस. आपल्यामधला मिल्खा सिंगला जागवण्याची वेळ आलेली आहे. बरोबर? क्या बात. चला पीपीटी शेअर करतो. एक सेकंड द्याल प्लीज मला. ओके. पीपीटीची स्क्रीन दिसते का सर्वांना? क्या बात है. क्या बात है. थँक यू सो मच. राइट. गुड इव्हनिंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? व्हेरी एक्साइटेड. हॅपी. एकदम मस्त सर. खूप छान. मजेत. रॉकिंग. सीइंग यू आफ्टर 4 months. क्या बात है. खूप दिवसानंतर आवाज ऐकला. छान. झकास. गुड. वाह. राईट. सो सगळे तयार आहात ना आता नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी? हॅपी 7th अॅनिव्हर्सरी. थँक यू सो मच. सो आमच्यासाठी तर कमालचा धमालचा वीक आहे. बघता बघता आम्ही जे कार्य करतो आहे ते 7 वर्ष झाले. स्टेप बाय स्टेप तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. खूप साऱ्या लोकांचं प्रेम तुमच्या सर्वांचं. त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रिब्युशन करू शकलो. राइट. थँक यू सो मच. थँक यू सो मच एव्हरीवन. बढिया. येस. बढिया. चला आजचा सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे जाऊया. सरळ सोप्या सिंपल भाषेत सुरू करूया. जर मी तुमच्या सर्वांशी बोललो ना मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही मॉडेल 1 केला असेल, वेबिनार केला असेल, वेबिनारमध्ये मी शेवटच्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला समजावून सांगितलं, की प्रोपातकडे काय आहे, जे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे फॉर लेव्हल 1. आणि आज जवळ-जवळ आपल्याला 1.5 तास लागणार आहे. इतका डेटा आहे लेव्हल 2 मध्ये. कॅन यू इमॅजिन? पहिले मला वेबिनार घ्यावं लागायचं. शेवटी 15 मिनिटात मी सांगायचो, की तुमचं मॉडेल 1 मध्ये काय होणार आहे. 1.5 तास लागणार आहे. त्याच्यामध्ये जवळ-जवळ इतका डेटा आहे, जो मला आता तुमच्याशी सर्वांशी शेअर करायचा आहे. तो डेटा सुरू करण्यापूर्वी या स्टोरीबद्दल, टेक्निकलच्या स्टोरीबद्दल, सगळ्या गोष्टींबद्दल मी आज तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. खूप साऱ्या रिसर्च बरोबर तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि काही लाईफ चेंजिंग प्रश्नांचे उत्तर मी तुमच्याकडनं मागणार आहे. चालेल का? राइट. प्रश्न नंबर पहिला सिंपल. सिंपल प्रश्न आहे. तुम्हाला पुढच्या 3 महिन्यांमध्ये लाईफच्या 5 वर्ष पुढे जायचं आहे का? सिंपल प्रश्न आहे. आपल्यापैकी कोणाकोणाला पुढच्या 3 महिन्यामध्ये लाईफच्या 5 वर्ष पुढे जायचं आहे का? सर्वांनाच जायचंय. डेफिनेटली जायचं आहे. इगरली वेटिंग फॉर हिम टू. येस. जायचंच आहे. 100% जायचं आहे सर. मला जायचं आहे. राइट? राइट? नक्कीच जायचं आहे. येस सर, नक्कीच जायचं आहे. परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. राइट? चला, तर ते कसं आणि कशा पद्धतीने तिथपर्यंत आपण पोहोचणार आहे, ती प्रत्येक गोष्ट तुमच्या सर्वांना समजावून सांगतो. राइट? मित्रांनो, आज मी अशा बऱ्याचशा गोष्टींशी चर्चा करणार आहे, जे यापूर्वी मी कधीच चर्चा केली नव्हती आणि मी ते तुम्हाला समजून पण सांगणार आहे, का ती चर्चा गरजेची होती. ठीक आहे?
सुरू करूया. सरळ सोप्या सिंपल भाषेमध्ये हे बघ, लेव्हल 2 कशा पद्धतीने ऑपरेट होणार आहे. वीक मध्ये 3 दिवस, सोमवार, मंगळवार, बुधवार आपला क्लास असेल. इन द इव्हनिंग सेशन्स असतील, राईट. काही सेशन इव्हनिंगला असतील, असे 7:30 पासन 9:30 पर्यंतचा टायमिंग आहे. एक टॉपिक नवीन होईल आणि त्याच्यावरती पूर्ण रिव्हिजन. मॉडेल 1 सारखी पद्धत नसते, याच्यात पद्धत पूर्णपणे चेंज असते. 3 दिवस असणार. कधी 4ही दिवस लागले, 5ही दिवस लागले, तर आपण 5-5 दिवस सुद्धा वीक मध्ये घेतो. टॉपिक डिटेलमध्ये गेला तर बिलकुल थांबत नाही आपण. संध्याकाळी असतो. ज्या वीक मध्ये बॅच असते त्यावेळी दुपारी सुद्धा लर्निंग असतो. 1 वाजेचं सेशन आहे आणि आम्हाला याचा फार मस्त अनुभव आलाय ऑप्शन्सच्या डेज मध्ये, की ऑप्शन्स मध्ये जे शिकवणं आहे ते जर लाईव्ह मार्केट चालू असताना घेतलं, जे निफ्टी 50 बँक निफ्टीशी रिलेटेड जे डिरेक्शन मी लाईव्ह मार्केटमध्ये समजवतो, त्याचा इव्हनिंगच्या सेशन पेक्षा चांगला इम्पॅक्ट आहे अबाउट लर्निंग. जितके पण सेशन आहे, सो हे असेल फक्त ज्यावेळी वीक मध्ये बॅच आहे, जो शेवटचा हप्ता असतो त्या हप्त्यामध्ये. बाकी टाइम सिंपल सरळ सोप्या भाषेत 7:30 वाजेपर्यंत पासून सेशन सुरू होईल आणि ते 9:30 वाजू द्या, 10 वाजू द्या, जोपर्यंत टॉपिक क्लिअर होत नाही तोपर्यंत ते कंप्लीट होणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार किंवा गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशा पद्धतीने वीक मध्ये 3 दिवस तुमचं सेशन चालेल. चालेल का? ज्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप लर्निंग आणि जे तुम्ही लर्न केले त्याचा Q&A एका दिवशी असेल. पूर्ण 2 तास आपण पूर्णपणे रिपीट करणार आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन आन्सर्स करणार. राईट? बढिया. ओके. आणि याच्यात एक आणखीन सुंदर अशी गोष्ट सांगतो. पूर्वी आपण एकही सेशन रेकॉर्ड करत नव्हतो मॉडेल 2 चं, राईट? त्याचंही रिझन तुम्हाला मी सांगेल. पण यावेळी आपण काय करतो, प्रत्येक सेशन रेकॉर्ड करतो. त्याच्यातला जो डिटेल डेटा आहे तो रेकॉर्ड करतो आणि काही दिवस ज्या दिवशी टॉपिक आपल्याला वाटतंय की पुन्हा एकदा रिवाईज करायची गरज आहे, रिव्हिजन करायची गरज आहे, तर त्याच्यातले काही टॉपिक्स जे आहे ते संध्याकाळी पुन्हा सुट्टीच्या दिवशी प्ले होतात. म्हणजे पूर्वी असं व्हायचं की तो टॉपिक जर तुमचा राहिला तर तो नेक्स्ट बॅचलाच नेक्स्ट 3 महिन्यानेच कव्हर व्हायचा. पण आता तसं नाहीये. जे टॉपिक राहिले ते टॉपिक आपण काय करतो, रेकॉर्डिंग त्याची प्ले करतो. रेकॉर्डिंग प्ले केल्यावरती टीम त्याच्यावरती काम पण करते. ते सेशन्सची रेकॉर्डिंग प्ले होते आणि त्या रेकॉर्डिंग प्ले झाल्यावरती त्याचे लाईव्ह ट्रेडिंग सेशन त्याच वीकमध्ये होता. म्हणजे हा जो लेव्हल 2 आहे हा पूर्णपणे पुढच्या लेव्हलवरती घेऊन जाणारा तुम्हाला एक वेगळा प्रोफेशनल ट्रेडर बनण्याचा, प्रो लेव्हलचा ट्रेडर बनण्याची रिलेटेड हे सगळं कार्यक्रम चालू असणार आहे. चालेल का? प्रोफेशनल ट्रेडर, राईट? परफेक्ट. सोप्या भाषेत. मित्रांनो, हा पिरामिड लक्षात घ्या. 95% ट्रेडर इथे खाली आहे. है ना? ते घेतलेच नाही मी. आता तुम्ही ते राहिले नाही म्हणून ते घेतले नाही. हे कोण आहेत माहितीये का? 95% ट्रेडर जे लॉस मेकिंग होते. मग फलाना ढिमकाना थोडंसं YouTube वरती शिकलात, थोडं इकडे शिकलात, तिकडे शिकलात. आपण पकडूया लेव्हल 1 केले. 5% ट्रेडर मध्ये तुम्ही आलात. लेव्हल 1 केले आपलं M1. मॉडेल 1 केलाय. 5% ट्रेडर मध्ये तुम्ही आलात. 5% ट्रेडिंग मध्ये कधी पास, कधी फेल, कधी इन्व्हेस्टमेंट. पण तुम्हाला माहिती आहे अबाउट शेअर मार्केट. लर्निंग चालू आहे, त्याला आम्ही लर्निंग मोड म्हणतो. हा लर्निंग मोड नंतर याच्यानंतर येतात तुमचे इन्स्टिट्यूशन्स. म्युच्युअल फंड्स असतील, SIPs असेल, त्याच्यामध्ये जे हेल्प करतायत किंवा बँक्सशी रिलेटेड आणि चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूशन मध्ये जे काम करणारे ट्रेडर आहे, हेज फंड्स असू द्या, बाकी कुठलीही गोष्ट असू द्या, त्याच्यामध्ये येतो त्यांचा इन्स्टिट्यूशन मध्ये कार्य. याच्यामध्ये येतात, याच्यातले उरलेले 3 मधले 2% लोक येत असतील किंवा 2.5% ऑफ द पीपल येत असतील याच्यामध्ये. आणि त्या सर्वात वरती पिरॅमिडमध्ये जागा असते प्रो ट्रेडर्सची. प्रो ट्रेडर म्हणजे एक प्रोफेशनल ट्रेडर. स्काय इज द लिमिट. असा कुठलाच नंबर नाहीये
फायनान्शियली पैशांच्या रूपी जो व्यक्ती अचीव करू शकत नाही. इट कॅन बी इन करोड्स. जर तुम्ही एक प्रो ट्रेडरच्या लीगमध्ये पोहोचलात, तर हा तुमचा पिरामिड कंप्लीट होतो आणि त्याच्यामध्ये फक्त 5% किंवा 0.1% ऑफ द ट्रेडर पोहोचतात. आणि हा जो लेव्हल 2 आहे आपला ॲडव्हान्स ज्याला आपण म्हणतो, याच्यानंतर तुम्हाला प्रो ट्रेडर बनण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. इट विल टेक टाईम. 6 महिने जातील, 2 वेळा बॅच रिपीट करावी लागेल, वर्षभर जाईल. पण तुम्ही एक प्रो ट्रेडर झाल्याशिवाय जे 0.5% ऑफ द पीपलमध्ये जे ट्रेडिंगमध्ये येतात, त्या लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. इतक्या लेव्हलचं नॉलेज आपल्या सर्वांना मिळणार आहे या लेव्हल 2 मध्ये. सिंपल, सरळ, सोप्या भाषेमध्ये. मला प्रश्न नंबर 2, पहिला प्रश्न होता पुढच्या 3 महिन्यात 5 वर्ष पुढे जायचंय का? प्रश्न नंबर 2, का तुम्हाला एक प्रो ट्रेडर, प्रोफेशनल ट्रेडर 0.1% ऑफ द पीपलमध्ये 1% कमी लोकांमध्ये 0.01% ऑफ द पीपलमध्ये यायचं आहे का? येस और नो? कोणाकोणाला यायचंय? नक्कीच सर, ऑफ कोर्स 100% येस, यायचंच आहे. मला यायचं आहे सर. येस, ऑफ कोर्स. येस, मला 100%, 1000% विथ युअर गाईडन्स. येस. सगळ्यांचं म्हणणं आहे येस. मित्रांनो, इथून पुढे ज्या डिटेल्स मी तुमच्याशी शेअर करणार आहेत ना, तुम्ही म्हणाल, "सर, हे जर तुम्ही याचं पब्लिक वेबिनार घेतलं, तर आम्हाला नाही वाटत की इंडिया लेव्हलबद्दल बोलतोय, नॉट महाराष्ट्र लेव्हल. इंडिया लेव्हलमध्ये अशा लेव्हलचा कोर्स कोणाचा असेल?" ज्यावेळी मी त्याच्यात काय-काय जे डिटेल तुमच्याशी शेअर करेल, त्यावेळी तुम्हाला कळेल. पण मित्रांनो, टीम प्रोपात लेव्हल 2 चा एकही वेबिनार पब्लिकसाठी घेत नाही. एक पण वेबिनार पब्लिकसाठी आपण घेत नाही. हा पूर्णपणे आहे आपल्या लोकांसाठी फक्त. कारण याच्यामध्ये 2016, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 जवळ-जवळ लाईफचे 7-8 वर्ष टाकून लाखो रुपये स्वतःवरती, टीमवरती, रिसर्चवरती खर्च करून बनवलेला डेटा आहे आणि तो तुमच्याशी शेअर केला जाणार आहे. का? कारण की तुम्ही ऑलरेडी आमच्यावरती ट्रस्ट दाखवून इथपर्यंत पोहोचलेला आहे. जर याचं व्हिडिओ जरी तुम्ही शेअर केलं, जे आम्ही YouTubeवरती टाकतो लेव्हल 2 च्या इन्फॉर्मेशन सेशन, मला कितीतरी इन्क्वायरीज येतात, की आम्हाला डायरेक्ट मॉडेल 2 ला ॲडमिशन द्या. पण आपण ते करत नाही. समजतंय सर्वांना? का? त्याचं रिझन आहे, की वी नीड डिसिप्लिन पीपल ज्यांनी ऑलरेडी आपल्या लेव्हलवर पार करून समजून घेतलंय, की काय कन्सेप्टने आपण चाललोय, काय स्टेप्सने आपण चाललोय. आता त्याला पुढच्या लेव्हलला घेऊन जायचं वेळ आलेली आहे. ओके? तर सगळे तयार आहे ना? प्रो ट्रेडर बनण्यासाठी याच्यानंतर पुढे कुठलीच गोष्ट करण्याची लाईफमध्ये कुठलाच ट्रेडिंगशी रिलेटेड कोर्स करण्याची गरज पडणार नाही. पडतच नाही. 3, 4, 5 वर्षांपासून लोकं माझ्यासोबत आहे. त्याच्याशी रिलेटेड काही अपग्रेड करायचं असेल, ते मी स्वतःच करून टाकतो. यानंतर कधीच कोणाला कोर्स करायची गरज पडली नाही आणि याच्याशी रिलेटेड टॉपिकचे कोर्स करायला गेलेत. 2-2 लाख रुपये फीस मागितली आणि ते केल्यानंतरचे फीडबॅक आहे, की "सर पैसे वेस्ट गेले. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त शिकवलंय ऑलरेडी." कॅन यू इमॅजिन? आणि कुठून-कुठून समजून घेतलंय ते मी आज तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. येस. चलो सुरू करूया. लेव्हल 2 मध्ये काय आहे? लेव्हल 2 हा स्टॉक मार्केटच्या संपूर्ण मेन जे पिलर्स आहे, त्याच्यावरती पूर्णपणे आधारित आहे. ओके. एक जर प्रोफेशनल ट्रेडर बनायचं असेल, राइट?
प्रोफेशनल ट्रेडर बनायचं असेल तर मार्केटला कुठल्याही लेव्हलवरती 360 डिग्री ट्रेड करता आलं पाहिजे. त्यावेळी तुम्ही प्रोफेशनल ट्रेड बनतात. मार्केटच्या कंडिशन कशा पण असू द्या, त्या कंडिशन्समध्ये तुम्हाला ट्रेड करता आलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे मार्केटमध्ये आहे ॲक्चुअल सिस्टम्स कोणत्या ज्या युजफुल आहेत, राइट? सो त्याच्यामधल्या जी मेन 5 पिलर आहे, राइट? सो लेव्हल 2 मध्ये ते सगळे इन्क्लुडेड आहेत. ऑप्शन्स तुम्हाला पाहिजे. ऑप्शन्स इतक्या वरच्या लेव्हलचे ना यू वोंट इमॅजिन. प्राइस ॲक्शन, गॅन सरांच्या पुढच्या लेव्हल आणि इतक्या सुंदर ट्रेडिंगच्या एंट्रीज आहे. जवळ-जवळ मी तुमच्याशी शेअर करणार एक 70-80 च्या लेव्हलच्या एंट्रीज आपण मार्केटमधल्या आपण समजून घेणार आहे, राइट? आणि एक सगळ्यात महत्त्वाची सिस्टम जी तुम्हाला एक प्रोफेशनल ट्रेडर बनवते, म्हणजे एक ट्रेडिंगचा जीनियस बनवते, अशा लेव्हलची आर्ट ऑफ क्रिएटिंग ट्रेडिंग सिस्टम ज्याच्याद्वारे तुम्ही या 4ही पिलरमध्ये मास्टर बनता. अशा सगळ्या स्टेप्सने बनलेला आहे हा लेव्हल 2, राइट? मास्टर बनण्यासाठी तयार आहात ना? चलो समजून घेऊया. चला बनूया. पहिला पिलर समजून घेऊया. पहिला पिलर आहे आपला आणि कसं असतो प्रत्येक वेळी जसं ह्यावेळी मी एक सुंदर पोझिशनल ज्या लोकांना जमत नाहीये ट्रेडिंग आणि त्यांना वाटतंय की सर इंट्राडे नाही जमत आहे. मला इव्हनिंगला चान्स मिळतो. तर ह्यावेळी सुद्धा मी त्यांना एक सुंदर अशी स्ट्रॅटेजी सुपर ट्रेंडची जी कमोडिटीवरती आधारित आहे अशी कमोडिटीची सुंदर स्ट्रॅटेजी दिली आणि तुम्हाला माहितीच आहे दरवेळीप्रमाणे प्रत्येक वेळी लेव्हल 2 मध्ये एक अपग्रेड येतो आणि यावेळीची स्ट्रॅटेजी अशी होती, की मी लोकांना विचारलं, की तुम्हाला ऑप्शन्सशी रिलेटेड स्ट्रॅटेजी पाहिजे, की कमोडिटीशी रिलेटेड पाहिजे, की इक्विटीशी रिलेटेड पाहिजे. तर सगळ्यांनी जास्त वोट केलं होतं, की आम्हाला ऑप्शन्स तर भरपूर झालं, इक्विटी पण भरपूर झालं. आम्हाला कमोडिटीशी रिलेटेड एक स्ट्रॅटेजी द्या आणि ह्यावेळेचा अपग्रेड होता पीपल्स चॉईस कमोडिटी, राइट? सो ती अपॉर्च्युनिटी मी या बॅचला पण देणार. मी टॉपिक शेअर करणार तुमच्याशी. तुम्हाला विचारणार, की जो अपग्रेड तुम्हाला पाहिजे, कुठल्या टॉपिकला घेऊन पाहिजे आणि आपण तो अपग्रेड ॲड करून घेणार. चालेल ना? क्या बात! चलो. सो सुरुवात कशी होणार तुमची? मित्रांनो, सुरुवात तुमची अशा पद्धतीने होणार, लेव्हल 2 ज्यावेळी सुरू होईल, तर सर्वात पहिला पिलर जो आहे, थीम बेस्ड ट्रेडिंग. थीम बेस्ड ट्रेडिंग जसं तुम्हाला माहिती होतं, की मार्केटचा एक ट्रेंड आहे. त्या ट्रेंडमध्ये तुमचा डिमांड झोन आहे आणि तिथे ज्यावेळी कॅन्डलस्टिकचा एक पॅटर्न तयार होतो, ही एक थीम आहे, ज्याच्याद्वारे मला बाय, स्टॉप लॉस एंट्री मिळते, टार्गेट मिळतो, ही एक थीम आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे समजून घेतलंय ते. याची पुढची लेव्हल त्याच्या पुढच्या लेव्हलला मी तुम्हाला घेऊन जाणार आहे या थीम बेस्ड ट्रेडिंगमध्ये. जिथे मार्केटचा जो ट्रेंड आहे 6 महिन्याचा मार्केटचा ट्रेंड काय असेल, मंथली मार्केटचा ट्रेंड काय असेल, वीकली काय असेल, डेली काय असेल, अगदी 5 मिनिट 15 मिनिटावरती मार्केटचा ट्रेंड काय चालू आहे, इतकं ओळखण्यापर्यंत मी तुम्हाला सर्वांना घेऊन जाणार आहे. चालेल का? चालेल का? आणि फक्त तिथे मी तुम्हाला घेऊन जाणार नाहीये मित्रांनो. त्या प्रत्येक ट्रेंड प्रमाणे एंट्री, पोझिशनल ट्रेड्स असू द्या, लाँग टर्म असू द्या, शॉर्ट टर्म असू द्या किंवा इंट्राडेशी रिलेटेड ट्रेड असू द्या, या प्रत्येक सिस्टम प्रमाणे आपल्याला एंट्री मिळणार आहे. इथपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. जो डिमांड सप्लाय झोन तुम्ही समजून घेतला, तो डिमांड सप्लाय झोनच्या पुढचं व्हर्जन म्हणजे ॲडव्हान्स डिमांड सप्लाय झोन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. स्टेप बाय स्टेप त्या डिमांड सप्लाय झोनच्या पुढचे टेस्टेड झोन, वीक झोन, ब्रेकआउट झोन, पुलबॅक झोन आणि याच्या पुढच्या लेव्हलचा जो डिमांड सप्लाय झोन आहे, तो सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सपोर्ट रेझिस्टन्स असतो, प्राइस रिव्हर्सल असतो, फेअर प्राइस एरिया, अनफेअर प्राइस एरिया असतो, डिमांड सप्लाय झोन असतो, ॲडव्हान्स डिमांड सप्लाय झोन असतो आणि मग इन्स्टिट्यूशन्सशी रिलेटेड ॲडव्हान्स डिमांड सप्लाय झोन असतो. यावेळी तुम्ही ॲडव्हान्स प्लस इन्स्टिट्यूशन्सशी रिलेटेड ॲडव्हान्स झोन हे सर्व समजून घेणार आहे. कॅन यू इमॅजिन? ही पहिली जी स्लाईड आहे प्लस त्याच्यामध्ये पॉवर पॅटर्न्स तुमच्याशी शेअर केले जाणार आहेत. 6 ॲडव्हान्स पॉवर पॅटर्न्स मी तुमच्याशी शेअर करणार आहेत. नाव हे पॉवर पॅटर्न
ज्यावेळी कॅन्डलस्टिक किंवा लाईन चार्टच्या बाय सेलच्या एंट्रीज येतात, कॅन्डलस्टिक किंवा लाईन चार्टशी रिलेटेड बाय किंवा सेल्सच्या एंट्री येतात, जवळ-जवळ पॉवर पॅटर्नने 1:10 पर्यंतचा प्रॉफिट झालेला असतो. याची एंट्री तुम्ही टार्गेट घेऊन बाहेर पडू शकतात. इतक्या पुढच्या लेव्हलच्या एंट्रीज आहे आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट जो स्टॉप लॉस आहे, तो कंपॅरेटिव्हली त्याच्या 10%, 20%, 30% पर्यंत येतो. बाकी पॅटर्न्स त्याच्यात तुम्ही इंडिकेटर्स पण घ्या. इंडिकेटर्सने तुम्हाला रिव्हर्सल सांगितलेलं आहे. चार्टने तुम्हाला रिव्हर्सल सांगितलंय. त्याच्या कितीतरी पटीने ॲडव्हान्स लेव्हलवरती तुम्हाला विथ स्मॉल एस-एल मिळतात ह्या 6 पॉवर पॅटर्नने मित्रांनो. याच्यानंतर लाईफमध्ये थीम बेस्ड ट्रेडिंगसाठी, ट्रेंड रिव्हर्सलसाठी कुठलाच पॅटर्नची गरज पडणार नाही. इतकी पॉवरफुल सिस्टम आहे. प्लस ज्यावेळी ट्रेंड रिव्हर्स होतो, फिबोनाची लेव्हलद्वारे तुम्ही त्या ट्रेंड सोबत कशा पद्धतीने चालू शकतात, अशी एक कंप्लीट थीम ॲडव्हान्स लेव्हलची याच्यामध्ये मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. स्टेप बाय स्टेप. अगदी 6 महिन्याचा ट्रेंड कोणता चालू आहे? ट्रेंडला रिव्हर्सल आल्यावरती झोन कुठले यूज करायचे आणि त्या झोनमध्ये जे लोक मार्केटला हलवण्याची ताकद ठेवतात, त्यांच्या सोबत ॲडव्हान्स पॅटर्न्सद्वारे कशा पद्धतीने ट्रेड करायचं, एंटर करायचं, हे सगळं समजावून सांगणार आहे. मित्रांनो, ही एक स्लाइड जी आहे तुमच्या समोर, हा एक ॲडव्हान्स लेव्हलचा कोर्स आहे. याच्यानंतर तुम्ही पुढे काहीच शिकले नाही तरी चालेल. हा सुद्धा हे पॉवर पॅटर्न्स, हे झोन, हे ट्रेंड, लॉ ऑफ फिबोनाची हा तुमची एंटायर लाईफ चेंज करू शकतो. एवढा एक सिंपल कोर्स बनू शकतो. तो पण ॲडव्हान्स लेव्हलचा, जो मार्केटमध्ये कुठेच नाहीये. कॅन्डलस्टिक, इंडिकेटर्स, त्याच्याही पुढच्या लेव्हल्स, लाईन चार्ट, आपले लाईन चार्टच्या 2B2T ते इतके पॉवरफुल आहेत. त्याच्याही पुढे काय असू शकतं का? तर ही एक स्लाइड आहे, ज्याच्यामध्ये पूर्णपणे तुमचं काम होईल आणि हे एक लर्न करण्यासाठी मला 4 ते 5 चांगल्या लेव्हलचे वेगळे-वेगळे कोर्सेस, कितीतरी त्याच्याशी रिलेटेड रिसर्च, कितीतरी त्याच्याशी रिलेटेड बुक्स वाचून हे समजून घेतलेलं आहे. राइट? सो समजतंय सर्वांना? पहिल्या काही वीक्समध्ये तुमची जी थीम बेस्ड ट्रेडिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय लर्न करायला मिळणार आहे. चालेल ना? खूप छान सर. पळेल. राइट. स्टेप बाय स्टेप सर्वांना क्लिअर होणार आहे कशा पद्धतीने आपण एंटर करणार. मार्केटमध्ये इंट्राडे करायचं, इंट्राडे करा. पुढच्या लेव्हलचं डिमांड सप्लाय झोन विथ पॉवर पॅटर्न्स. क्या बात! बढिया. शिकण्यासाठी खूप आशा लावून येस मॅडम. तुमची आशा पूर्ण पुढच्या लेव्हलपर्यंत घेऊन जाणार. टेन्शन घेऊ नका. चलो, 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 चलो. रॉकेटमध्ये बसल्यासारखं वाटतंय. हे फायनान्सचं रॉकेट इतक्या वरती घेऊन जाणार ना मित्रांनो. मी सांगतो तुम्हाला हे पॉवर पॅटर्न्स आणि जे ॲडव्हान्स डिमांड सप्लाय झोन आपण बघतो आणि पॉवर पॅटर्न्स बघतो. ते कोणत्याच इन्स्टिट्यूशनमध्ये भारतात तर नाही शिकवत. हां, कोण शिकवल जो ज्याने माझ्याकडे कोर्स केला आणि मग चोरी केली आता. तर त्याला जमलं तर ठीक आहे. उस त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही शिकवणार. ठीक आहे. जो पहिले माझ्यासोबत होता, अभी पीठ में छुरा मारने वाला टाइप्स है ना, तर ते लोकं शिकवू शकतील. त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही शिकू शकत. ओके. येस. ओके. हां, माझ्यासारख्यांनी शिकवणार. सांगतोय. बाकी असं सापडणारच नाही. याच्यासाठी खूप जिद्दीने अभ्यास करून करावं लागतं आणि त्यासाठी काय करावं लागतं ते तुमच्याशी शेअर करतो. मित्रांनो, आजपर्यंत मी कधी शेअर केलं नाही. काही लोकांचे एक 8-10 लोकांचं नाव शेअर करतो तुमच्याशी फक्त, की बिफोर
मी ज्यावेळी 2016 पासून जर्नी सुरू केली, हे लोकांना तर माहिती सुद्धा नाहीये, हे जे नावं मी तुमच्याशी शेअर करतोय. हा ट्रिपल टी प्रोग्राम जो होता ना, राइट? जसा ट्रेन द ट्रेनर असतो, हा ट्रेन द ट्रेडर वाला प्रोग्राम होता. जो मी 19 मध्ये केलाय, 18-19 मध्ये. त्या ओचोवा सरांना ज्यावेळी मी फर्स्ट टाईम इंडियात तर बऱ्याचशा कमी लोकांना माहिती होतं. 2018-19 च्या दरम्यान $1500 खर्च करून शिकलेला हा कोर्स आहे. मोठ्या बँकेची रिसर्च काही स्टोरी तुमच्याशी मी बोललो होतो ना शेअर करायची आहे. कुमार सर जे आहेत ना, मध्ये एका मोठ्या बँकचं जसं टेक्निकल एनालिसिस राहतात ना, त्यांचे रिस्क मॅनेजमेंटचे हेड आहेत. त्यांच्याकडनं मी माझं संपूर्ण प्राइस एक्शन शिकलोय. हे लोकांचे कोणते इन्स्टिट्यूशन नाहीये. हा व्यक्ती ज्याच्याकडनं मी हे शिकलोय ना, प्राइस एक्शन जे मी तुमच्याशी शेअर करणार आहे, असा व्यक्ती आहे की हा रिस्क मॅनेजमेंट सांभाळतो. समजून घ्या जर आपली भारताची स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. कॅन यू इमॅजिन? त्यांचं रिस्क मॅनेजमेंट सांभाळणारा माणूस आहे. किती मोठा माणूस असेल. हे कोणाशी बोलत सुद्धा नाही. चला देवाचा आशीर्वाद आहे. म्हणून आपण कॉन्टॅक्ट थ्रू त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यांच्या टायमिंगनुसार आपल्याला उठावं लागायचं. तिकडे ते आपल्या 2 तास पुढे, ते 2 तास पहिले मला शिकवायचे म्हणून मला लवकर उठून ते शिकावं लागायचं. अशी ती स्टोरी आहे आणि त्यांनी मला शिकवलं एकाच शर्तवरती, की "तू काय केलंय ते शेअर कर. तुझं जे ट्रेडिंग आहे ते शेअर कर." ते शेअर केलं त्यांच्यासोबत. डब्ल्यू-डी गॅन थेअरी शेअर केली, की मी काय कुठपर्यंत डिकोड केले आणि त्यांना त्यावेळी कळालं, की हां, याच्यात काहीतरी दम आहे. याला खरंच करायची इच्छा आहे आणि देन त्यांनी त्यांचं प्राइस एक्शन माझ्यासोबत शेअर केलेलं आहे. राइट? कारण काय होतं माहिती का? सरांच्या सरांमध्ये ना खूप इंटरेस्ट असतो लोकांना आणि एक नाही एवढ्या लोकांचं करता-करता भूषण सर असतील ज्यांनी मला ऑप्शन समजवलं. डब्ल्यू-डी गॅन सर ज्यांनी मला कुलकर्णी सरांनी समजवलं. ट्रेडिंग गुरुकुलमध्ये मी ज्यावेळी ऑप्शन आणि डेटा कसा करतात ते समजून घेतलं. साबीर सरांकडनं मी समजून घेतलं इंडिकेटर्स कशा पद्धतीने असतात. ऑप्शन्सचे तर इतके सारे कोर्सेस केले त्याच्यामध्ये वन ऑफ माय फेव्हरेट इज पीटीएमओ आणि हे 2 कोर्स आहेत. बॉस ट्रेडर असेल किंवा मार्क सर असतील हे सगळे इथे ॲज वेल ॲज इंडियाच्या बाहेरचे लोक आहेत. अशा लोकांपासून असे 100 वेगळे-वेगळे कोर्सेस केले. 1-1, दीड-दीड दिवसाचे वर्कशॉप केले. एवढं सगळं केल्यावरती आज मी इथपर्यंत पोहोचलोय आणि म्हणून मी सांगतोय, की तो प्रो ट्रेडर बनण्यासाठी ना, तो प्रो ट्रेडर बनण्यासाठी खूप टाईम लागतो. आणि हे सगळी 5 वर्षांची माझी जर्नी 3 महिन्यांमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. चालेल का? 5 वर्षांची जर्नी 3 वर्षांमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलंय. याच्यापैकी तर मी खूप सारे नावं टाकले सुद्धा नाहीये. खूप सारे नावं टाकली सुद्धा नाही. माझी ज्यावेळी मी काही नावं टाकू म्हणून आहे ना लिस्ट बनवत होतो ना, नोटबुकमध्ये नोटबुकमध्ये जितकं वाढलं ना, ते मी तुमच्याशी शेअर करेल. पण अननेसेसरी लिस्टच्या लिस्ट बनत गेली होती. बापरे! एवढ्या लोकांचं नाव टाकलं तर विचारात पडले असतील म्हणलं सगळे. आणि ह्या लोकांमध्ये पण मी तुम्हाला सांगतो, की जी पद्धत असते अ, आपल्या गोष्टींची, की सपोज एक एक टॉपिक आहे. फॉर फॉर एक्झाम्पल ऑप्शन ट्रेडिंग. तर व्हॉट इस ऑप्शन्स पासनं ऑप्शन ट्रेडिंगसाठी महत्त्वाच्या गोष्टी काय आहे? जसं निफ्टीचा ट्रेंड ओळखणं आहे. तर निफ्टीचा ट्रेंड आपल्याला ओळखू शकतो का? जर पोझिशनल ओळखू शकतो, तर इंट्राडे ओळखता येऊ शकतो का? तर इंट्राडे ओळखण्यासाठी डेटा कशा पद्धतीने एनालिसिस केला पाहिजे? अशी प्रत्येक कडीला कडी जोडत डेव्हलप झालेला हा कोर्स आहे. समजतंय तुम्हाला सर्वांना? इट इस नॉट ओन्ली की हा आर-एस-आय आहे आणि आर-एस-आयद्वारे तुम्ही 60 क्रॉस झाल्यावरती ऑप्शन ट्रेड करू शकता. तो एक पार्ट आहे. पण ज्यावेळी प्रोफेशनल ट्रेडिंगचा टाईम येतो ना, त्याच्यामध्ये तुम्हाला तशा पद्धतीच्या सिस्टम माहिती पाहिजे, ज्याच्याने तुम्ही खरंच मार्केट डिरेक्शन प्रिडिक्ट करू शकता. आणि अशी एक-एक गोष्ट, एक कंप्लीट 2-3 महिन्याचा कोर्स केल्यावरती मला एक टॉपिक मिळायचा, जो मला जिथपर्यंत पोहोचलोय ना, त्याच्यात ॲड होण्यासाठी. बाकी सगळीकडे ऑप्शन बेसिक, स्ट्रॅडल, स्ट्रँगल करत यायचो. मग डेटावरती 1 दिवसाचा एक टॉपिक राहायचा. तो पूर्ण दिवसाभराचा टॉपिक केल्यावरती त्याच्यातल्या 2-3 लाईन माझ्या कामाच्या असायच्या, की बाबा रे! ह्या मला माहिती नव्हत्या. लोकांचे अक्षरशः कोर्सचे कोर्स पाठ आहे माझे. कोर्सच्या कोर्स आणि मग तिकडनं डेव्हलप झालेला हा आपला लेव्हल 2 आहे.
राईट? आणि जो मी तुमच्याशी शेअर करतोय म्हणून मी तुम्हाला सांगितलं पहिली एक जी स्लाईड आहे ना, तेवढा एकच कोर्स बस आहे तुमची लाईफ चेंज करण्यासाठी. राईट? राईट. येस. ओके. जायचं पुढे. मग आपल्या नेक्स्ट लेव्हल येते आहे प्रोफेशनल ट्रेडर बनण्यासाठी प्राइस ॲक्शन. प्राइस बरोबर कशा पद्धतीने मार्केट रिएक्ट करतो आणि त्याला ट्रेड करणे. काही क्रॉसओव्हरला ट्रेड करतात, ट्रेंड लाईनला ट्रेड करतात, एक कॅन्डल मार्क करतात त्याला ट्रेड करतात, इंडिकेटर मार्क करतात त्याला ट्रेड करतात. पण हे प्राइस ॲक्शन नाहीये. दॅट इज फेक. ते फक्त एक नाव आहे आणि त्याच्यानुसार ज्याला जे वाटतंय ते ट्रेड त्यांनी बनवलेत. ॲक्चुअल प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने करतात ते समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला इन्स्टिट्यूशन्सचं बिहेवियर जे रोज मार्केट अप किंवा डाउन करण्याची ताकद ठेवतात ना, त्यांचं बिहेवियर अंडरस्टँड करावं लागेल तुम्हाला. ज्याला म्हणतात ऑर्डर फ्लो झोन. की ह्या इन्स्टिट्यूशन जे आहे, त्यांचे ट्रेड कुठनं सुरू झाले, तो ऑर्डर फ्लो झोन कसा तयार होतो, मार्केटमध्ये इम्पोर्टंट रिएक्शन काय येतात आणि त्याचं स्टेप बाय स्टेप एनालिसिस करायचं, की कशा पद्धतीने त्यांचे फूटप्रिंट इंट्राडे मध्ये चालू आहे, हे ओळखणे इथून तुमची सुरुवात होणार आहे प्राइस ॲक्शनची. चालेल का? जे मार्केट हलवण्याची ताकद ठेवतात, बाबा रे त्यांची ऑर्डर कुठनं सुरू झाली आहे, तिकडनं आपण त्यांचे ट्रेड कुठे प्लेड आहे, कुठनं ते सुरू करतायत, तिकडनं आपण सुरुवात करणार. राइट? आणि त्यांच्या इम्पोर्टंट लेव्हल आणि त्याच्यानंतर त्याला कशा पद्धतीने ट्रेड करायचं यासाठी आणखीन त्या 6 वेगळ्या पोझिशनल ट्रेडिंगच्या सिस्टम वेगळ्या, पॉवर पॅटर्न वेगळे आणि 12 अशा नव्या प्राइस ॲक्शनच्या एंट्रीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मित्रांनो, ती स्लाइड इतक्या सगळ्या लोकांकडे शिकण्याची याचमुळे दाखवली, की अशा 12 प्राइस ॲक्शनच्या एंट्रीज मी तुम्हाला देणार आहे, ज्या तुम्हाला कुठेच मिळणार नाही. ज्याच्याद्वारे तुम्हाला कळेल 6 एंट्रीज याच्यातल्या असतील फॉर बायिंग आणि 6 एंट्रीज असतील तुमच्या याच्यासाठी फॉर सेलिंग. कंप्लीट इंट्राडे ट्रेडिंग सिस्टम. कुठलीही पोझिशनल नाही. कंप्लीट इंट्राडे ट्रेडिंग सिस्टम टाइम फ्रेम असेल 15 मिनिट. 15 मिनिटद्वारे इक्विटी आणि फ्युचर्सला कशा पद्धतीने ट्रेड करायचं कंप्लीट इंट्राडे अशा पद्धतीने मी तुम्हाला समजवणार आहे आणि त्याच्या सोबत ट्रेंड लाईन ऍड करू. या ट्रेंड लाईन मध्ये सुद्धा मी तुम्हाला 3 वेगळ्या वेगळ्या एंट्रीज देणार आहे. कशा पद्धतीने ट्रेंड लाईन मार्क करायची पोझिशनल ट्रेडसाठी ॲज वेल ॲज प्राइस ॲक्शनसाठी कशा पद्धतीने ट्रेंड लाईन मार्क करायची, ज्याच्याने तुमची सिस्टम या 12 एंट्रीज ज्या आहेत, त्या आणखीन पुढच्या लेव्हलवरती जाईल. म्हणजे या टोटल 15 एंट्रीज तुमच्या कशाच्या होतील? प्राइस ॲक्शन ट्रेडिंगसाठी. कॅन यू इमॅजिन? हेच हे जे प्राइस ॲक्शनशी रिलेटेड सिस्टम आहे आणि त्याच्याशी रिलेटेड पुढच्या ज्या सिस्टम आहेत, ज्या 2 प्राइस ॲक्शनच्या एंट्रीजमध्ये ह्या स्ट्रॅटेजीज ज्या मी ॲड केलेल्या आहेत 2 न्यू या सगळ्या सिस्टम्स जे मी तुम्हाला म्हटलो ना, फ्रँक ओचोवा सरांकडनं त्यांच्या प्रोग्राममधनं लर्न केलेलं आहे. जे पुस्तक ॲज वेल एज त्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम जवळ-जवळ 1500 ते $2000 खर्च करून बनवलेली ही सिस्टम आहे. प्लस त्याच्यामध्ये आपले काही ट्रेडच्या सिस्टम्स ज्या आपल्या मार्केटप्रमाणे चालतात, त्या त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. बरं फक्त एक आजच्या डॉलरच्या हिशोबाने सांगा बरं 1500 आणि आपल्या आजच्या डॉलरची किंमत किती आहे? सांगा बरं एक अंदाजन फक्त प्राइस ॲक्शन लर्न करण्यासाठी आपल्याला किती खर्च आला असता, जर तुम्ही ठरवलं असतं, की इकडनं दुसरीकडनं जाऊन समजून घेऊया. सांगा बरं? आजचा रेट काय आहे डॉलरचा? 85-86 चलो 85 से पकडते 86.60 आहे. 85 पासून पकडूया. 85 करा. 85 इंटू 1500 मला वाटतं 1,20,000च्या प्लस तर गेलंच असेल. येस ओर नो? है ना? 1,27,000. कॅन यू इमॅजिन? फक्त प्राइस ॲक्शन आणि मी जे कुमार सरांकडनं शिकलोय प्राइस ॲक्शन ते याच्या पुढचं व्हर्जन आहे. जे ओचोवा सरांच्या पण पुढचं व्हर्जन त्यांच्याकडनं शिकलो मी आणि मग त्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप झाल्या
अशा लेव्हलच्या स्ट्रॅटेजीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याच्यानंतर या सिस्टम्समुळे तुमची इक्विटी ऑप्शन्स ट्रेडिंग सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे 15 मिनिट वरती इन्स्टिट्यूशन झोन. याच्या व्यतिरिक्त आणखीन ट्रेडिंग, ज्याला आपण स्कॅल्पिंग ट्रेडिंग म्हणतोय, इन्स्टिट्यूशनल झोनची स्कॅल्पिंग ट्रेडिंग सिस्टम. मित्रांनो, एक प्रोफेशनल इंट्राडे ट्रेडर बनायचं असेल, एवढा सेटअप बस आहे. 12 एंट्रीज, इन्स्टिट्यूशनल झोन फॉर ऑप्शन ट्रेडिंग ॲज वेल ॲज इक्विटी ट्रेडिंग, आणि त्याच्यानंतर तुमचं फ्युचर्स आणि इक्विटी ट्रेडिंगसाठी प्राइस ॲक्शनच्या एंट्रीज विथ ट्रेंड लाईन. हा एक सेपरेट कोर्स आहे, ज्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे 2.5 लाख प्लस रुपये. आपल्या काही लोकांनी त्याचा प्राइस ॲक्शन शोधता तिथपर्यंत जाऊन आलेले आहेत. मी त्यांचं आम्ही बाकी लोकांचं नाव नाही घेऊ शकत, की कुठल्या त्या इन्स्टिट्यूशनचं नाव आहे. पण मी तुम्हाला सांगतो, आपल्या भारतामध्ये त्याचं 2.5 लाख रुपये आहे. पहिला कोर्स 70,000 रुपयाचा आणि पुढचा कोर्स असं मिळून 2.5 लाख रुपये लागतात. फक्त आपण प्राइस ॲक्शन, आणि तो आपल्या एका पार्टिसिपेंटनी केलाय. आणि त्यांनी सांगितलंय, की हा जो मी सिनारिओ तुमच्याशी शेअर करतोय, त्याच्यात फक्त 50% आहे 2.5 लाख रुपये भरून. कॅन यू इमॅजिन? आणि त्याचं रिव्ह्यू माझ्याकडे आहे. व्हेनेव्हर यू वॉन्ट मी तो प्ले करेल आणि तुम्हाला दाखवेल, की हा असं-असं केलेला आहे. त्याचा रिव्ह्यू आहे. तो आपण YouTubeला सुद्धा टाकलेला आहे. राइट? म्हणजे सर म्हणतायत, की कमी सांगतायत सर. जे टोटल याची व्हॅल्युएशन एवढाच कोर्स बस आहे तुम्हाला एक इंट्राडे प्लेयर बनवण्यासाठी. कॅन यू इमॅजिन? मग मला सांगा, ही गोष्ट जर तुम्ही कंप्लीट केली, तर तुम्ही एक प्रोफेशनल ट्रेडर बनाल की नाही? येस ओर नो? नाऊ यू टेल मी, आपल्यापैकी कोणाकोणाला एक प्रो ट्रेडर बनायचंय? आता तर आपण हाफ वे पर्यंत चाललोय. आता कळतंय ना, का आपण याचं सर्वसामान्य प्रत्येक पब्लिकला ओपन इन्व्हिटेशन देत नाहीये. समजतंय ना? की जसं तुम्ही लेव्हल 1 वरती आले होते, बरोबर ना? लेव्हल 1 वरती तुम्ही आले होते आणि तुम्हाला मी म्हणालो असं-असं आहे, असं-असं स्टॉक मार्केट करा आणि हे कोर्स आहे आमचा, तुम्हाला जर शिकायचं असेल, तसं आपण याला पब्लिकली शेअर करत नाही. बिकॉज धिस इज आपला कोर डेटा. कोर. तुम्हाला जर एक प्रोफेशनल ट्रेडर बनायचं असेल, तर तुम्हाला पण अशाच पद्धतीने काम करावं लागेल, जे मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो आहे. चालेल? क्या बात है! थँक यू सो मच. क्या बात है! बढिया. चलो. सो हे, आणि इथेच नाही थांबणार. ही सगळ्या ट्रेडिंग सिस्टमला आणखीन पुढच्या लेव्हलवरती घेऊन जाण्यासाठी, राइट? क्या बात है! पुढच्या लेव्हलवरती घेऊन जाण्यासाठी आपली एक सिस्टम आहे, राइट? बँक निफ्टी स्पेशल पोझिशनल. आता ज्या लोकांना कंटिन्युअसली मार्केट्स वरती समोर बसता नाही येते, त्यांना एक पोझिशनल ट्रेडिंगची ही सिस्टम आहे. एका एका ट्रेडमध्ये 1000, 2000 ते 3000 पॉइंट देण्याची हिच्यामध्ये सिस्टममध्ये पोझिशनल ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी बँक निफ्टीची. 1000, 2000, 3000 पॉइंट एका ट्रेडमध्ये मिळतो. एकदा सुरू झाला, वन साइड 2 ते 3000 तुम्हाला पॉइंट्सची रॅली मिळते. मित्रांनो, मी गेल्या 2 वर्षांपासून ही शेअर करतोय स्ट्रॅटेजी. आता जे सिनारिओ चेंज झाला, बँक निफ्टीचे ऑप्शन्स बंद झाले, वीकली, मंथलीवरती शिफ्ट झाले, तर त्याच्यात थोडे चेंजेस झाले. आणि त्याच्यानंतर त्याचा जो ओरिजिनल स्टॉप लॉस होता, तो पूर्णपणे चेंज केला. आणि या संपूर्ण सिस्टमला आम्ही आता ह्या बॅचमध्ये अपग्रेडेड केलेलं आहे. अपग्रेड केलं आहे या बॅचमध्ये आत्ताच्या. आणि ह्यावेळी ही अपग्रेडेड बँक निफ्टीची स्ट्रॅटेजी पूर्वीपेक्षा भारी या बॅच सोबत चालणार आहे. चालेल का? ओल्ड पार्टिसिपेंट कोणी आहे का? बँक निफ्टी मी नाही सांगत, राइट? मी नाही सांगत. बँक निफ्टीच्या स्ट्रॅटेजीचे, राइट? इयरली चालते ही स्ट्रॅटेजी. वार्षिक
रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा काही ट्रेड्स जे तुम्ही केलेत त्याचे रिटर्न्स किती झाले, किती पॉइंट्स अर्न केले, कोणी असेल तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका. मी चॅट बॉक्स टू ओपन सर्वांसाठी करतो. प्लीज शेअर करा. राइट, तुम्ही पब्लिकला शेअर करू शकता. येस, टू एव्हरीवन करा मेसेज. ओल्ड मेंबर कोणी असेल शेअर करा प्लीज. येस. संजय सर, टू एव्हरीवन करा. रोमित सर, टू एव्हरीवन करा. पॅनलिस्टलाच येतोय मेसेज. मेसेज टू एव्हरीवन करा. मेसेज टू एव्हरीवन करा. राजेंद्र सर, 100% प्लस. राईट. किती पॉइंट्स अर्न केलेत कोणी टाकलं म्हणजे ते अंदाजन मी बोलण्यापेक्षा तुम्ही जर डायरेक्टली बोलले. राईट. 11 एप्रिल पासून सुरू झालेला ट्रेड आतापर्यंत 3500 पॉइंट दिलेले आहे. राईट. 1400 प्लस पॉइंट, 8000 पॉइंट दिसताय. 1000 पॉइंट्सची रॅली. सुरेश सर, तुम्ही पण टू पब्लिक करा मेसेज. सी, मी असं मनाने काहीच नाही टाकत आहे. म्हणून मी काय म्हणालो, की तुम्ही त्यांचं रिएक्शन घ्या. ज्यावेळी त्यांनी तुमच्यासारखी सुरुवात केली ना, ते पण अशाच लेव्हलवरती होते. आणि मग त्यांनी ती स्ट्रॅटेजी यूज केली. पोझिशनल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे. चलो. सो येस. ओके. काही नाही. एक मिनिट. ओके. चलो, मी बंद करतोय. टू होस्ट केलं. काही लोक मलाच मेसेजेस करताय. ठीक आहे. सो 1000 पॉइंट, 3500, 1200 पॉइंट इतक्या वेळात येते. महिन्याची जी पण रॅली असते ना, ती ऍडव्हान्स मध्ये पकडून मिळेल तुम्हाला. बँक निफ्टी स्पेशल, फक्त आणि फक्त बँक निफ्टी स्पेशल. कॅन यू इमॅजिन? 3000 पॉइंट इंटू 30 किती होतात सांगा बरं, एक अंदाजन. 3000 पॉइंट इंटू 30चा लॉट बँक निफ्टीचा. 3000 गुणिले 30 किती होतात सांगा? 90,000 रुपये. 11 एप्रिल पासून आतापर्यंत. आणि मे बी आज आज उद्यामध्ये चेंज होऊन जाईल ट्रेंड. राईट. इन वन सिंगल रॅली 90,000 रुपये मिळाले. स्ट्रॅटर्जी वर्षभरामध्ये जी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट एकदम वर्स्ट केस सिनारिओ मध्ये, एकदम खराब वर्ष असेल, खराब वर्ष आहे, याच्यामध्ये परफॉर्मन्स नाही केलाय, तर 50 ते 80% रिटर्न मिळतात. तुमच्या माहितीसाठी. एकदम खराब वर्ष ज्याच्यामध्ये वार्षिक स्ट्रॅटर्जीने परफॉर्म केलेलं नाहीये त्यावेळी. आणि ज्यावेळी सिस्टम परफॉर्म करते, 2x 3x पेक्षा जास्त इयरली रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळतो. वार्षिक दुप्पट तिप्पट पेक्षा जास्त पोर्टफोलिओ वाढून जाईल. त्या स्ट्रॅटर्जीला लावलेले जे फंड आहे तो पूर्णपणे. कॅन यू इमॅजिन? आता मला सांगा, पहिले तर मी शेअर केलं तुमच्याशी, की तुमचं इक्विटीचं थीम बेस्ड ट्रेडिंग पूर्ण होऊन जाईल. राईट. त्याच्यानंतर प्राइस ऍक्शन समजवलं. आणि प्राइस ऍक्शन समजवता समजवता मी अशी सिस्टम सांगितली, की काही नाही केलं, फक्त हीच सिस्टम फॉलो केली तरी बस झालं. चालेल का? मला सांगा, प्रो ट्रेडर बनताना दिसता आहे की नाही? कोणाकोणाला दिसतोय तो प्रो ट्रेडर झालेला आहे? कोण कोण दिसतोय प्रो ट्रेडर झालेला? सेम मी इन चॅट बॉक्स. किंवा तुम्ही टाईप करू शकता, येस आय एम अ प्रो ट्रेडर. मी प्रो ट्रेडर आहे. बापरे. होणार नाही. आता मी आहे असं टाका. मी प्रो ट्रेडर आहे. येस आय एम अ प्रो ट्रेडर. येस, राईट. क्या बात है.
राईट. आणि ज्या प्राइस एक्शन सिस्टम बद्दल मी तुमच्याशी ना चर्चा करत होतो ना, त्याचा मी ना एक जुना डेटा तुमच्या सर्वांशी शेअर करतो. एक्सेल दिसतंय का एक? दिसतंय का? हां. सो काही थोडाफार जुना नवा असा डेटा आहे. रेड म्हणजे स्टॉप लॉस गेलेला आहे. एका बाजूला तुम्ही बघाल, की 127-28 ट्रेड आहे आणि त्याच्यावरती बोटावर मोजण्या इतके ट्रेडवरती स्टॉप लॉस गेलाय. दिसतोय का? 1:2, 1:1.5, 1:3 प्रत्येक वेळी रेशो मिळालेला आहे. दिसतोय का? हे एक्सेल मेंटेन केल्यामध्ये जे मला डेटा भेटला तुमच्याशी शेअर करण्यासारखा वाटला मला, तो मी तुमच्याशी शेअर करतोय. दिसतोय का? कॅन यू इमॅजिन? इतकं प्रोफेशनल ट्रेडिंग. म्हणून आपण त्याला म्हणतोय प्रो ट्रेडर. का? कारण की याच्यावरती आपण एक चार्टिंग वरती बनवलेला स्कॅनर आहे. प्रत्येक तुमच्या 12च्या 12 एंट्रीज तिथे टाकलेल्या आहेत. ते फक्त तिथे सर्च केलं की अशी लिस्ट येते की कशामध्ये बायिंग आहे, कशामध्ये सेलिंग आहे आणि तो ट्रेड तुम्ही करू शकता. मित्रांनो, इक्विटीमध्ये सुद्धा मोर दॅन मोठे-मोठे जे स्टॉक्स आहेत ना, त्याच्यामध्ये 200, 200, 300, 300 पॉइंट इक्विटीमध्ये मिळतात. म्हणजे 5-10 क्वांटिटी घेऊन जरी तुम्ही घेतला, तरी ऑप्शन्सच्या लेव्हलचे पैसे कमवू शकतात. इतकं खतरनाक सिस्टम आहे ही, जी प्राइस एक्शन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणून पहिले सांगितलं, की भाई हे नाहीये, की मी थोडंसं इंडियातलं काहीतरी गेलो, एक साधारण कोर्सला गेलो आणि मग मी जाऊन केलं. त्याच्यासाठी मी दुनियाभरचे पुस्तकं वाचले, प्राइस एक्शनशी रिलेटेड, ऑनलाईन इंडियाच्या बाहेरचे मला ज्यावेळी कळालं, की इंडियात नाहीयेत प्राइस एक्शन, लोकांना इंडियाचं प्राइस एक्शन वेगळं आहे आणि ॲक्चुअल प्राइस एक्शन वेगळं आहे. आउट ऑफ इंडियाचे 3-4 कोर्सेस केले. मोठ्या-मोठ्या ट्रेडर्स सोबत काम केलं इथून. आणि मग ते प्राइस एक्शन ट्रेडिंगची सिस्टम कळाली, जी मी 2020 पासून सर्वांसोबत शेअर करतोय. आणि ती अपग्रेड होते, ती भारी-भारी होत चालली आहे. दिवसेंदिवस, दिवसेंदिवस, दिवसेंदिवस भारी-भारी होत चाललेले आहे. आणि ते सिस्टम्स आता आपले जे टीम मेंबर आहेत, धनराज सर असतील, कुलदीप सर असतील, सत्यम सर असतील, यांना त्याच्यावरती लक्ष ठेवण्यात, फंड्स टाकून त्याच्यावरती कंटिन्युअसली प्रॅक्टिस, संध्याकाळी त्याच्यावरती सेशन्स, मॉर्निंगला लाईव्ह ट्रेडिंग सेशन्स असे कंटिन्युअसली करून खूप साऱ्या लोकांना तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे. राइट? सॅल्यूट टू युअर डेडिकेशन. थँक यू सो मच अदिती मॅम. थँक यू सो मच. राइट? येस. सो एक प्रोफेशनल ट्रेडर बनायचं तर असंच डेडिकेशन लागेल ना बाबा. सो व्हॉट आय वॉन्ट की तुम्ही तुमच्या लाईफचे 3 महिने स्वतःला पूर्णपणे चेंज करण्यासाठी द्या. मित्रांनो, लाईफमध्ये तुमचे जे पण प्रॉब्लेम आहे, ते दूर होण्यास लागतील. द मोस्ट इम्पोर्टंट थिंग जर तुम्हाला लाईफमध्ये ज्यावेळी फायनान्शियल स्टेबिलिटी असते, छोटे-छोटे डोक्यावरचे कर्ज, छोट्या-छोट्या गोष्टींनी जे सारखं परेशानी येत असते, की काय होईल फ्युचरचं 60-60 वर्षांचं होईपर्यंत काम करतात आणि आफ्टर रिटायरमेंट सुद्धा तकलीफ असते. त्या सगळ्या प्रॉब्लेम्सची जड असतो फायनान्स आणि जर समजा 3 महिन्यात आपण हे लर्न केलं, 6 महिने जाऊ द्यात, वर्षभर जाऊ द्यात, 2 वर्ष जाऊ द्या. पण मित्रांनो, पूर्ण लाईफ शिफ्ट करण्याची ताकद ठेवते, जर तुम्ही एक प्रो ट्रेडर बनतात तर. ट्रेडर खूप लोक आहेत. कॅन्डलस्टिक जे काही-काहींच्या स्वतःच्या काही स्ट्रॅटेजी असतील ते खूप आहेत. पण प्रोफेशनल ट्रेडर बद्दलच आपण चर्चा करतो. तुम्ही प्रो ट्रेडर सर्च करा आणि त्यांची लाईफ पूर्णपणे चेंज झालेली आहे. मी बघितलेत. आपल्या कितीतरी लोकांचे मी इतके अनुभव शेअर करू शकतो, की कोणावरती एवढं कर्ज होतं, तेवढं होतं, असं होतं, तसं होतं, हे होतं, ते होतं. ते सगळं पूर्ण करून टाकले. राइट? पूर्ण झाले. येस. कशामुळे? ते प्रोफेशनल ट्रेडर झाले आणि एक वेळा तो फायनान्स त्या लेव्हलला तुम्ही निघून गेलात ना मित्रांनो, लाईफ इतकी ब्युटिफुल आहे. यू कांट इमॅजिन. लाईफ इतकी छान आहे. एव्हरीबडी लव्हज यू. कारण ते तुमच्यासोबत सिक्युअर समजताय स्वतःला. तुमची जी माझं एवढं सिंपल म्हणणं आहे, की पैसा आला ना तर चांगल्या लोकांकडे, तर तो चांगलं कार्य करायला लागतो.
मला बघून खूप साऱ्या लोकांनी छोटी-छोटी मदत करायला सुरुवात केली लोकांना. दॅट फील अमेझिंग तुमच्या माहितीसाठी. मी 1000 खर्च करत असेल, कोणीतरी 100 खर्च करायला लागलं. मी 10,000 खर्च करायला लागलो, कोणीतरी 1,000 खर्च करायला लागलो. मी लाखो खर्च करायला लागलो, कोणी हजारांमध्ये खर्च करायला लागलो आणि चांगल्या लोकांची स्पेंडिंग कपॅसिटी वाढली आणि त्या व्यक्तीला जे ॲक्चुअल चांगलं काम करायचंय, त्याचंच पोट भरलेलं नाही, तो दुसऱ्याचं पोट कसं भरणार? पण ॲक्चुअल त्याचं पोट भरल्यावरती तो दुसऱ्याचं पोट भरण्यासाठी मदत करायला लागला. स्वतःच्या बाहेर पडला तो. स्वतःच्या गरजांच्या बाहेर पडला तो बिकॉज ऑफ धिस थिंग्स. त्यामुळे आपण पब्लिक प्लॅटफॉर्मवरती हे सगळ्या गोष्टी शेअर करत नाहीये. या काही स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या आपल्या कोर आहेत. त्या कोर स्ट्रॅटेजी पब्लिक नाही झाल्या पाहिजे आणि पब्लिक झाल्यामुळे त्याला जो धोका असतो, तो धोका निर्माण नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळे आपण हे फक्त आपल्या लोकांसाठी हे जे वेबिनार चालू आहे याच्यात एकही प्रोपात व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीने असेल कोण जर आपल्या प्रोपातवाल्यांनी शेअर केलंय तेवढाच. बाकी नाही. बाकी नाही. एक पण नाही. सिंपल. एक पण नाही. आपल्या प्रोपातवाल्यांनी सर आमचं M2चं आहे तुम्ही एवढं बघा तुम्हाला कळेल. त्यांनी शेअर केलंय. बाकी नाही. बाकी एक पण व्यक्ती प्रोपातच्या बाहेरचा नाही. येस ओर नो? सगळे. गिव्ह थम्स एव्हरी प्रोपात टीम मेंबर. गिव्ह थम्स. आणि म्हणून आपण ठरवलंय, की एक प्रोफेशनल ट्रेडर बनून आपले जे प्रोपाची टीम आहे, त्यांना आम्ही ह्या वर्षाचं काल आम्हाला 7 वर्ष पूर्ण झाले. ह्या वर्षी आम्ही ठरवलंय, वर्ष 2025-26 जो आता आमचा सुरू होतोय, त्याच्यामध्ये आम्ही ठरवलंय, की 1000 मिनिमम 5,000 मॅक्सिमम नवे प्रो ट्रेडर्स घडवायचे असं मीटिंग घेऊन आम्ही ठरवलेलं आहे. 1000 कमीत कमी, 5,000 जास्तीत जास्त टीम तयार केलेली आहे. टीम लीडर्स आहे त्याच्यामध्ये. टेक्निकलच्या टीमने आता तुम्ही बघत असाल, की टेक्निकलचे जे तुमचे छोटे-छोटे सेशन्स आहेत ना, ते टीम मेंबर्स घ्यायला लागलेत. कुलदीप सर घेतात, धनराज सर घेतात, त्याच्यानंतर सत्यम सर घेतात. जे टेक्निकल एक्सपर्ट आहे, बेसिकचं सेशन असेल, ते सुद्धा त्यांनी घेण्यास सुरुवात केली आणि या वर्षाचा आमचा तो प्रण आहे, की या वर्षी राइट सर्वांनी आम्ही ठरवलंय, की कमीत कमी 1000 लोकांना ट्रेडर बनवू. प्रोफेशनल ट्रेडर बनवू. अहो, तुम्ही मला सांगा, आपल्याला त्या 1000 लोकांमध्ये यायचं आहे का? कोणाकोणाला यायचंय? से मला इन चॅट बॉक्स. स्वतःचं नाव टाका, सर आय एम निशांत पवार, अ प्रोफेशनल ट्रेडर. मला बनायचं आहे. राइट? यास, क्या बात है! क्या बात है! ये हुई ना बात. असं. आणि टीम तुम्हाला पूर्णपणे मदत करणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं ना, 1 तास होऊन गेला. अजून टॉपिक आपला चालूच आहे. इतक्या गोष्टी आपण लर्न करणार आहे. 3 महिने एव्हरी वीक लेव्हल अप, लेव्हल अप, लेव्हल अप, लेव्हल अप, लेव्हल अप. 3-4 महिने. मी सांगतो 3 महिने, पण 4-4 महिने शिकवतो. तुम्ही कोणालाही विचारून घ्या. डिसेंबर बॅच मागच्या महिन्यात संपली. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 4 महिने लागले. बॅच कंप्लीट होता होता. येस. मे बॅच चालू आहे ना, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4-4, 5-5 महिने मी शिकवतो. बिलकुल हयगई करायची नाही. राइट? बिलकुल पण नाही. मॅडम विचारताय फीज किती? फीज तुम्ही मॅडम विचार करा आता एवढं सगळं नॉलेज त्याचं आता तर अर्धच सांगितलं. त्याला तुम्ही किती देणार? धिस इज नॉट फॉर फीज. फीज जी असेल ना, ती इतकी मिनिमम असेल ना, याच्या कंपॅरिझनमध्ये जे ऑलरेडी सर्वांना माहितीच आहे. लोकांच्या इमॅजिनेशनच्या बाहेर आहे, जी गोष्ट आहे. राइट? 1 महिन्यापूर्वी सीट बुक केलंय. 3-3, 4-4 महिन्यापासून लागलेत लोकं, "सर, तर M2 कधी येणार आहे? नेक्स्ट M2 कधी येणार आहे? नेक्स्ट M2 कधी येणार आहे?" आपण एकदम स्पष्ट सांगतो, या बॅचमध्ये लिमिटेड सीट्स, पुढच्या बॅचमध्ये लिमिटेड सीट्स आणि तुमच्या माहितीसाठी लिमिटेड सीट्समधले
तुमच्याच लोकांनी, आपण जास्त नाही, 200-300च्या आसपास लोक घेऊन टाकतो. म्हणजे मला त्यांच्यावरती लक्ष देतं 250 ते 300च्या मध्ये. आणि आतापर्यंत 100+ लोकांनी काहीही सेशनची, या सेशनची वाट न बघता भरून टाकलेत पैसे तुमच्या माहितीसाठी. 100+ मेंबर्स आर देअर ऑलरेडी. आणि आता हे वेबिनार किती लोक ऐकतायत माहितीये? लेट मी शेअर विथ यू. 500+. किती लोक ऐकतायत? 500+. नाव तुम्ही मला सांगा, आता या 500+ मेंबर्सने जर ठरवलं, इतकं सर आमचं हे करणार आहे, तर याच्यातले काही लेव्हल 2 चे काही मेंबर्स असतील, समजा आपण 50-100 ते काढले, तर 400 नवीन लोक आहे. बॅच मध्ये नंबर 300 आहे. 100+ लोक ऑलरेडी रजिस्टर्ड आहे. नाव यू टेल मी. मला माहिती आहे M2 असं आहे, की मी मागेल ती फीस द्यायला तयार आहे. पण आपण तसं करत नाही. इट इज फॉर गेम चेंजिंग, स्वतःच्या लाईफचा गेम चेंज करण्यासाठी. समजतंय? स्वतःच्या लाईफचा. हे बघा, 10 नावं तर आत्ताच आले. 1 महिना झाला सर, फी पेड केली. 1 महिना झाला, ऑलरेडी पार्ट पेमेंट भरलेत. येस. विकास सरांचा मेसेज तर तुम्हाला सांगू, विकास सर सर्वांना लोन घेऊन भरले. कॅन यू इमॅजिन? ओके. येस. बढ़िया. थँक यू सो मच. थँक यू सो मच एव्हरीवन. क्या बात है. थँक यू सो मच. थँक यू सो मच. परत एकदा मी तुम्हाला मेसेजमध्ये आज तुम्हाला मी हे पण करणार आहे अप्रिशिएट. मग हे झालं, हे सगळं झालं, की तुमच्या सर्वांचं आत्ताच इथं तुमच्या फेवरेट टॉपिक वरती आलो मी. कोणता माहितीये? ऑप्शन्स. तिकडेच लाईफ चेंज झाली. आता आपण आलो आहे ऑप्शन्स वरती. पूर्ण ऑप्शन्स, ABCD ऑफ ऑप्शन, बेसिक काय असतं, ऑप्शन काय, हे परत एकदा आपण त्याची पूर्ण रिव्हिजन घेणार. आणि मग ऍक्च्युअल ऑप्शन्स कशासाठी झालेले आहे, तिकडनं आपण सुरुवात करू, की बाबा रे हे ऑप्शन ट्रेडिंग ऍक्च्युअल काय आहे. त्याच्यासाठी आपल्याला मार्केटचा व्ह्यू घेणे, अशी पद्धत मी तुम्हाला शिकवेल. ओपन इंटरेस्टने निफ्टी 50. तुम्हाला किती लोकांना असं वाटतं, की निफ्टी 50चं राइट टाइम, एव्हरी मिनिटचं डिरेक्शन बुलिश असेल, बेरिश असेल, साइडवेज असेल, साइडवेज मध्ये अपसाइड बुलिश असेल, साइडवेज मध्ये डाऊनसाइड बेरिश असेल, असं राइट टाइम ओळखता येईल असं वाटतं का तुम्हाला? निफ्टी 50, बँक निफ्टी कोणाला येईल असं? नाही सर, नो सर, नो 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 सर, नो 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 म्हणताय सर. बँक निफ्टी टफ आहे. नाउ दिस इज प्रो ट्रेडिंग. जे मी केव्हाच तुम्हाला सांगतो ना, नाउ दिस इज प्रो ट्रेडिंग. हे कुठल्या इन्स्टिट्यूशन मध्ये शिकवलं नाही जात. याचा कुठेच क्लास अवेलेबल नाही. हेच मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे, की प्रोफेशनल ट्रेडर जे इन्स्टिट्यूशनच्या पण वरती निघून गेले, ते कशा पद्धतीने डेटा बघतात आणि त्या डेटाद्वारे आणि काही त्याच्यासोबत आणखीन गोष्टी आहेत त्यांच्याद्वारे मार्केटचं एव्हरी मिनिट डिरेक्शन प्रिडिक्ट करू शकतात. आणि त्याच्याद्वारे आपण ऑप्शन ट्रेडिंग करणार आहे. आता मला माहिती आहे, की निफ्टी बुलिश होणार आहे की बेरिश होणार आहे. मला काही आलं नाही, तरी सुद्धा मी मार्केटमधनं पैसे कमवू शकतो. माहिती आहे का तुम्हाला? निफ्टी वाढणार आहे तर सर्टन लेवलचे कॉल बाय केले, प्रॉफिटेबल होईल. निफ्टी घटणार आहे, सर्टन लेवलचे पुट बाय केले, मी प्रॉफिटेबल होईल. आणि असेच आपले कितीतरी लोक पैसे कमवण्यास सुरुवात झाले आहे आपल्या मार्केटच्या डिरेक्शन ओळखण्याच्या स्ट्रॅटर्जीमुळे. नथिंग एल्स. खूप सारे लोक प्रोफेशनल ट्रेडर झाले. हे जे लाखो प्लस करोडो रुपये इन वन सिंगल डे कमवणारे ट्रेडर, ज्यांचे ज्यांचे तुम्ही व्हिडिओज बघितले असेल, आम्ही काही व्हिडिओ पब्लिक पण नाही करत. एक एक दिवसांमध्ये करोडो रुपये कमवलेले जे ट्रेडर आहेत, ते आपल्या ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीमुळे झाले. कॅन यू इमॅजिन? बँक निफ्टी पोझिशनल डायरेक्ट ब्रह्मास्त्र आहे. राईट. अंगावर काटा आला सर.
येस. डू यू थिंक इट इज पॉसिबल की करोड रुपये कमवू शकतो कोणी एखादा ट्रेडर? आणि ते पण महिला ट्रेडर असेल, ते पण अशा अशा लोकांसोबत झालंय हे, खूप सारे लोकांसोबत. येस, इट इज पॉसिबल. येस, इट इज पॉसिबल. प्रपोज सोबत नक्कीच. ते काय, मी ना त्या 2-3 लोकांचं नाव शेअर केलं ना, तर त्यांना शोधून, शोधून फोन करतात आपल्या ह्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळे मग ते गडबड होते थोडी. म्हणून मी ह्यावेळेला त्यांचं नाव नाही शेअर करत आहे. सी देअर आर पीपल दे आर अर्निंग. त्यांना फोन करून, करून त्रास दिला जातो, की कसं काय तुम्ही केलं? हेच सांगा, तेच सांगा, असंच सांगा, तसंच सांगा. सो त्याच्यामुळे मग ते ते पण परेशान होऊन जातात. असं होईल, बाकी काही नाही. आणि आता तर 500 लोक इथे, म्हणजे याच्यातले 100 कॉल तर नक्कीच आहे. त्याच्यामुळे टेल अस हाऊ इट इज पॉसिबल. एकदम सिंपल. त्यांनी लेव्हल 2 केला आणि आफ्टर दॅट 2 वर्षांच्या प्रॅक्टिसने ते तिथपर्यंत पोहोचल्या. आतापर्यंतची त्यांनी केलेल्या बॅच नंतर अशी एकही M2 ची बॅच नाहीये, ज्याच्यामध्ये ते ट्रेडर जे सीआर्स मध्ये कमवतात ते लोक अजून पण नाहीये. ते राहतातच प्रत्येक बॅचमध्ये. त्यांचं असं म्हणणं आहे, की प्रत्येक बॅचमध्ये ज्यावेळी चर्चा होते, तर काही गोष्टी नव्याने कळतात आणि नव्याने ते समजतं, की माझ्याकडे आता काय मिसिंग आहे आणि काही वेळा डिटेलमध्ये टॉपिक जाताना असा टॉपिक मी सांगतो, जो मागे कधीच नाही सांगितलेला. कॅन यू इमॅजिन? त्याच्यामुळे ते अजून सुद्धा M2 च्या सगळ्या स्कोर्समध्ये असतात. खास करून त्यांचे फेव्हरेट सेशन्समध्ये तर ते असतातच. खूप लोक आहेत असे. 25% रिटर्न मंथली, 50% पर्यंत पोहोचले. समबडी इज अर्निंग लाइक जे पाहिजे ते जगामधले तिथलं पोहोचलं. मी तुम्हाला सांगितलं ना, तो एज येतो, फायनान्स, राइट? येस, बॅच मीच घेतो ना आमिर सर. अजून कोण आहे? मीच समजवतो सगळ्या गोष्टी. राइट? ऑप्शन ट्रेडिंग. ऑप्शन ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजीज, ऑप्शन जे हेज करतात, सेल करतात, झिरो टू झिरो वाली स्ट्रॅटेजी, म्हणजे एखाद्या ऑप्शनची भरपूर मोठी प्राइस असते, तो झिरो होईपर्यंत विकली एक्सपायरीला कसा वापरायचा, इंट्राडे मॉर्निंग स्कॅल्पिंग कशी करायची, एक्सपायरीचे ट्रेड असेल, मॉर्निंग स्कॅल्पिंग, त्याच्यानंतर आफ्टरनून मध्ये दुपारी 1 ते 2च्या दरम्यान कशा पद्धतीने पैसे कमवायचे. क्विक 30 म्हणून एक मेसेज येतो, माहिती आहे ना? क्विक 30 प्रॉफिट कमवला, क्विक 30 प्रॉफिट कमवला, 1000, 1500, 2000 रुपये आफ्टरनून मध्ये. तर दॅट आर स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी. बाईंग असू द्यात किंवा सेलिंग असू द्या. BTST म्हणजे आज बाय करायचं आणि उद्या प्रॉफिट मध्ये एक्झिट कसं करायचं ऑप्शन्स मध्ये, ते स्टॉक ऑप्शन असू द्या किंवा इंट्राडे ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी असू द्या, VKC असू द्या, अशा खूप साऱ्या ऑप्शन ट्रेडिंगच्या पहिले डिरेक्शन कळालं. मग कुठल्याही टायमिंग मध्ये कशा पद्धतीने ट्रेड करायचं. तर मॉर्निंगला ह्या 9:30ला फिक्स ट्रेड येतो. 1:30 वाजता, 1:30 ते 2:15 दरम्यान एक ट्रेड फिक्स येतो. ते ट्रेड कसे शोधायचे आणि कसे करायचे या प्रत्येक गोष्टीवरती का सिस्टम आहे. का? कारण की मला माहिती, जर मला वाटलं बाईंग आली, पण जर मार्केट बुलिश होणार असेल तरच मी बाईंग करतो. 50% लॉस मेक करण्याचा चान्स तिथे झिरो होऊन जातो. मला ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी आली आणि माझी डिरेक्शन प्रिडिक्ट करण्याची सिस्टम सांगते की मार्केट बेरिश होणार आहे. तर मी कॉल ऑप्शन बाय करत नाही. राइट? आणि पुट बाईंगला आला आणि मार्केट बुलिश होणार आहे, तर मी एक्झिट करतो. 50-60% तिथे स्ट्रॅटेजीने असं करून दिलं की ट्रेड घेऊ की नको. आणि ज्यावेळी डिरेक्शन सोबत आहे, बुलिश होणारे डिरेक्शन आणि माझा कॉल पण बाय सांगतोय, मी कॉल बाय करेल. बेरिश होणारे डिरेक्शन आणि मला पुट बाय सांगतोय, मी पुट बाय करेल. अशा पद्धतीने तुम्ही इम्प्रूव्ह होतात आणि मग अशा लेव्हलचे रिझल्ट बनतात तुमच्या. समजतंय? राइट? सो एक लेटेस्ट आम्ही राणी मॅडमांचा इंटरव्ह्यू पण तुमच्याशी शेअर केला असेल.
युट्यूब वरती. त्याच्यात तुम्ही बघाल त्यांचं किती दिवसात कितीपर्यंत त्या पोहोचल्यात आणि रिटर्न्स कुठल्या लेवल पर्यंत त्यांच्या पोहोचल्यात. रिसेंटली लास्ट वीक ते भेटायला सुद्धा आलेले होते, की त्यांना आता ऑप्शन बाईंग वरनं सेलिंग पर्यंत पोहोचले. सेलिंग करायची इच्छा आहे. मग त्यांना समजवलं की घाई नाही करणे, कसं करणे काय. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रोफेशनल ट्रेडर बनतो माणूस. बघितलंय ना सर्वांनी? रिव्ह्यू काल परवाच मे बी लास्ट वीकच टाकलाय आम्ही युट्यूब वरती. नसेल बघितला किशोर सर, गो अँड वॉच द व्हिडिओ. म्हणजे तुम्हाला कळेल की मी जे सांगतोय, देर आर पीपल दे आर अर्निंग लाईक एनिथिंग. जे तुमचे स्वप्न आहे ना, ते सगळे त्यांनी पूर्ण ऑलरेडी करून टाकलेले आहेत. राईट? येस, पाहिलंय. व्हेरी गुड. चेतन सरांचा तेवढा रिव्ह्यू राहून गेला यार, मला मुहूर्त नाही लागला. चेतन सर तुमचं नक्कीच या वीक मध्ये नाही तर पुढच्या वीक मध्ये घेऊन टाकू. येस. येस, यादव मॅडमांचा व्हिडिओ पहा. राईट. सो ऑप्शन्स बद्दल क्लिअर आहे. ऑप्शन सेलिंग, ऑप्शन बाईंग, अशा वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटेजी नंतर तुमचा जो लेवल 1 वरती गॅन झाला होता, त्याच्या पुढच्या लेवलला मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. गॅन सरांच्या सगळ्यात पॉवरफुल टेक्निकद्वारे, म्हणजे गॅन प्राइस टाइम स्क्वेअर कशा पद्धतीने तयार होतो, ती सिस्टम मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. राईट. मित्रांनो, मागच्या 25 तारखेला जो मार्केट फॉल आला, तो प्राइस टाइम स्क्वेअर नुसार आला होता. आमच्यासाठी आम्ही फेब्रुवारी महिन्यातच तारीख काढलेली होती, की 25 मार्चला एक रिव्हर्सल येऊ शकतो निफ्टी बँक निफ्टीमध्ये. आणि त्याच दिवशी एक्झॅक्ट आपल्यापैकी किती लोकांना वाटतं, की मी एक्झॅक्ट प्रिडिक्ट करू शकतो, की कुठल्या डेटला मार्केट जाऊन एक्झॅक्ट टॉप बनवेल किंवा बॉटम बनवेल आणि तिकडनं मार्केट खाली येईल आणि पडणारं मार्केट वरती जाईल. असंही होऊ शकतं, असं वाटतं का तुम्हाला? ते आहे गॅन सरांची सगळ्यात पॉवरफुल टेक्निक, गॅन प्राइस टाइम स्क्वेअर. जे गॅन मी तुम्हाला शिकवलंय, त्याच्या पुढच्या लेव्हलवरती घेऊन मी तुम्हाला जाणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही एक्झॅक्ट डेट शोधू शकतात, की कुठल्या दिवशी टॉप किंवा बॉटम बनू शकतो. ती प्राइस काय काय असेल आणि गॅन सरांची जी पिरॅमिडिंग स्ट्रॅटेजी आहे, जी एक स्ट्रॅटेजी अशी आहे, जसं मी सांगितलं होतं ना, इन मंथ 4000% पेक्षा जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट गॅन सरांचे जे नमूद आहे, राइट? नमूद आहे. ते सगळे मी समजावून सांगितलेले आहे. त्याच स्ट्रॅटेजीवरती आपला एक जुना ट्रेडर होता. तर थोडे दिवस त्यांनी ट्रेडिंग बंद केली होती ड्यू टू त्यांचे पर्सनल गोष्टी. एका एका सिंगल दिवसांमध्ये पाटील मॅडमांचा ज्ञान थेअरीच्या त्या टॉपिकमुळे ₹50,000 एका दिवसाचा प्रॉफिट आहे. परत आल्यात, परत ट्रेडिंग सुरू केली आणि परत त्या लेव्हलपर्यंत पोहोचल्यात इन वन सिंगल डे. कॅन यू इमॅजिन? प्राइस टाईम स्क्वेअर. येस. आणि जो तुमचा नंबर 9चा फॉर्म्युला आहे, तो आणखीन पुढच्या लेव्हलवरती डिटेलमध्ये अजून पुढे-पुढे आपण घेऊन जाणार आहे त्या प्रत्येक गोष्टीला. मित्रांनो, हा एक टॉपिक हा याचे अ, दिल्लीमध्ये काही ट्रेडर आहेत. ₹5,00,000, ₹7,00,000, ₹11,00,000 या टॉपिकची मार्केट व्हॅल्यू आहे. कॅन यू इमॅजिन? येस. ₹11,00,000 फीस घेतली जाते, जो टॉपिक मी तुम्हाला इन्क्लूड केलेला आहे याच्यामध्ये. कॅन यू इमॅजिन? ₹11,00,000 घेतले जात आहेत. गॅन प्राइस टाईम स्क्वेअर. आणि आय डोंट नो कसं शिकवताय. मी तर त्यांच्याकडे नाही शिकलो. आय डोंट नो. हमसे बाहर. आणि याच्या पुढची जी गोष्ट होती, जी खूप सारे ट्रेडर फक्त सांगतात, की गॅन सर ॲस्ट्रो, 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 ॲस्ट्रो टाईम करायचे गॅन सर. पण भारतामधले जितके पण गॅन फॉलोवर आहे, त्याने कोणीच डिकोड न केलेली सिस्टम आपण डिकोड केलेली आहे. ॲस्ट्रो टाईम ऑफ मार्केट. कॅन यू इमॅजिन? हे तर असं सहज तुमचं झालं, की इतक्या दिवसांमध्ये, तितक्या दिवसांमध्ये. पण रोज
ज्यावेळी मार्केट चालू आहे सकाळी 9:15 वाजेपासून ते 3:30 असा 40 मिनिट्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ज्याच्यात जर मार्केट पडत असेल, तर त्या लेव्हलवरनं बुलिश होऊ शकतो आणि जर मार्केट वाढत असेल, तर त्या लेव्हलपासून खाली येऊ शकतो. असं 40 मिनिटं ते 1 तासाचा असा टाईम मी तुम्हाला काढून देईल. त्याला म्हणतात ॲस्ट्रो टाईम. चालेल का? रोजचा रोजचा मार्केटचा रिव्हर्सल टाइम तुमच्याकडे असेल. मित्रांनो, ऑप्शन्समध्ये जी सिस्टम्स मी तुम्हाला सांगितली, की मार्केटला पर मिनिट तुम्ही कुठल्या दिशेने चालला आहे ते समजून, ॲस्ट्रो टाईमनुसार मार्केट रिव्हर्स कुठे येऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाला, तर नाव तुम्ही मला सांगा, तुम्ही एक प्रोफेशनल ट्रेडर बनाल की नाही? प्रो ट्रेडर, जो कुठल्याही इन्स्टिट्यूशन, कुठल्याही ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन, जे मोठे-मोठे टेक्निकल एनालिसिसचे इन्स्टिट्यूशन आहेत, हेज फंड आहे, यांच्या सुद्धा पुढे निघून जाल आणि मला तुम्ही सांगा तुमचं फ्युचर कसं असेल ते. कसं असेल फ्युचर सांगा बरं? कसं असेल फ्युचर? आय कॅन सी दॅट. मी इतक्या लोकांचं जे बघितलं आहे सुपर ब्राईट, अनबिलिव्हेबल, पैशांचा तर हिशोबच नाही असे तुम्ही नंबर्स टाकलेले आहे. 1% लाईफमध्ये जे लोकं जगतात ना मित्रांनो, संपूर्ण भारताच्या 1% लोकांमध्ये येऊन बसाल तुम्ही. फायनान्शियल फ्रीडम आणि जे तुम्ही सांगतायत, त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही सांगतायत. जायचंय का मग? मला सांगा घेऊ याचं पब्लिक वेबिनार घेऊ? इतक्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवतोय हे सांगू पब्लिक वेबिनारमध्ये? नको, नको सर. नाही सर. नको सर. येस आणि मलाही माहिती आहे म्हणून मी ते पब्लिकली शेअर करत नाहीये. राइट? येस. आपल्या कोर फॅमिली मेंबर्स सोबतच मी ते शेअर करतो आहे. ओके. सो हे सगळं, इतक्या सगळ्या एंट्रीज, ॲडव्हान्स ज्ञान असेल, हे सगळं असेल, सगळ्या ॲस्ट्रो टाईम असेल आणि खूप साऱ्या मी ना खूप साऱ्या एंट्रीज याच्यात शेअर पण नाही केल्या. छोटे-छोटे महत्त्वाचे टॉपिक फक्त मी सांगितलेले आहे. अशा बारीक-बारीक एंट्रीज सांगायला गेलो ना, इतक्या साऱ्या एंट्रीज मिळतील तुम्हाला, की एक प्रोफेशनल ट्रेडर खूप पुढच्या लेव्हलवर जाईल. फॉर एक्झाम्पल एक ऑप्शनचा कंप्लीट कोर्स, मेंटरशिप प्रोग्राम, असं जर बघायला गेलो, ज्ञान ॲडव्हान्स आणि हे असे वेगळे-वेगळे इतके कोर्सेस तुमचे होतील. जवळ-जवळ त्याची 7-7.5 लाखापेक्षा जास्त व्हॅल्यू जाते. कॅन यू इमॅजिन? मला जर तुमच्या सर्वांना सांगतो, की याचा जर आपल्याला बिझनेस करायचा झाला, तर बिझनेस म्हणजे एक ऑप्शनचा वेगळा कोर्स घेणार आणि मग ज्ञानचा सेपरेट कोर्स घेणार, प्राइस एक्शनचा सेपरेट कोर्स घेणार, त्याचा ॲडव्हान्स घेणार प्रत्येकाचा आणि तो ॲडव्हान्स घेतल्यावरती त्याची मेंटरशिप प्रोग्राम घेणार. जे मार्केट रूलनुसार असं चालू आहे. येस ओर नो? आमचा हा घ्या, आमचा तो घ्या, आमचा असा कोर्स घ्या, आमचा तसा कोर्स घ्या, मग आमचा मेंटरशिप प्रोग्राम घ्या. जे पब्लिक प्रॅक्टिस चालू आहे. असं जर मी केलं तर मला जर तुम्हाला काही सेल करायचंय, तर 3 वेगळे-वेगळे कोर्सेस मी तुम्हाला सेल करू शकतो. बट ॲज एव्हरीबडी नोज, टीम प्रोपाचा सरळ, सोप्पा, सिंपल, प्रामाणिक उद्देश एकच आहे. कॉन्ट्रिब्युशन इन अदर्स लाईफ. मला सांगा, मागच्या 2 दिवसांमध्ये आउटिंगवरती असताना सुद्धा सगळ्या टीम मेंबर्सशी तुम्ही ज्यावेळी फोन करत होते, फोनवरती बोलत होते ते तुमच्याशी. येस ओर नो? मी बघितलं. पार्टीमध्ये ते तुमच्याशी फोनवरती बोलत होते. ते सिंपल कल्चर आम्ही इथे जगतो. येस, कॉन्ट्रिब्युशन. आपण आपल्या कामातून मागे हटायचं नाही. मेसेज आम्हीच टाकला, की आम्ही सुट्टीवरती आहे, पण स्टिल एन्जॉय करता-करता फोन आला, "सर आलो मी मदत करून." फोन आला, "सर आलो मी मदत करून." फोन आला. इव्हन मला सुद्धा फोन कॉल केले काही लोकांनी. मी त्यांना विचारण्यासाठी फोन केला. मला वाटलं विश करतायत, की 7th अॅनिव्हर्सरी. त्यांनी मला फोन करून सुद्धा प्रश्न विचारले. कॅन यू इमॅजिन थिस थिंग?
बट दॅट इज माय वर्क. मी तेवढंच हसून सर आज पण का असं बोलून मी त्यांना प्रश्न विचारले. सर का हो आज? मग मी त्यांना सांगितलं, "अहो सर आमच्या आज 7th अॅनिव्हर्सरी आहे." "अरे, अरे सर काही प्रॉब्लेम नाही सर. थँक यू. असं करून चर्चा झाली. कॅन यू इमॅजिन? असं आहे. ठीक आहे. सो हे पैसे चार्ज करायचे बरेचसे लोकं कोणी-कोणी विचारतंय फीज किती सर फीज किती? भाई पैसे घ्यायचे असेल तर मला खूप मार्ग आहे तुमच्याकडनं हळू-हळू पैसे घेण्याचे. बट स्टिल लेव्हल 1, लेव्हल 2 पेक्षा दुसरं आजही नाहीये, उद्याही होणार नाही. जी पण गोष्ट ॲड होईल, ती लेव्हल 2 मध्ये ॲडव्हान्समध्ये ॲड होईल आणि ॲडव्हान्स मधली एक गोष्ट M1 मध्ये निघून जाईल. तो M1 पण तुम्ही किती वेळा रिपीट करू शकता आणि एकदा ॲडव्हान्समध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं, तर त्याच्यानंतर परत किती वेळा ते जसं आपला रूल नंबर आहे, त्याच पद्धतीने कितीही वेळा तुम्ही त्याला रिपीट करू शकतात. रेकॉर्डेड व्हिडिओज ज्यावेळी प्ले केले जातील, त्यावेळी तुम्ही ते बघूच शकतात. क्लिअर? राइट? सो एक छान जसा आमचा महिना आहे, त्या पद्धतीने काय मिळेल सर? तुम्हाला ऑप्शनच्या वेगळ्या-वेगळ्या स्ट्रॅटेजीज, 15 प्राइस एक्सचेंजच्या ट्रेडिंग सिस्टम, त्याच्यानंतर 6 पॉवर पॅटर्न, स्कॅल्पिंगचे सिस्टम, ग्रँड प्राइस टाईम स्क्वेअर, पिरॅमिडिंग, एस्ट्रो टाईम, 7 पॉवरफुल वेगळे-वेगळे तुमच्याकडशी रिलेटेड स्कॅनर आणि या सगळ्यांचा वापर करून आर्ट ऑफ क्रिएटिंग ट्रेडिंग्सद्वारे तुम्ही एक ट्रेडिंगचे जीनियस कशा पद्धतीने बनू शकतात, ही गोष्ट मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. मला सांगा, आपल्यापैकी किती लोकांना ट्रेडिंगचं जीनियस बनायचं आहे? 1% ऑफ द लोकांमध्ये यायचंय. से मला इन चॅट बॉक्स. मित्रांनो, शेवटचा पार्ट 12 तारखेपासून बॅच सुरू होते. 12 मे. लक्षात ठेवा सोमवार सेकंड वीक पुढचा 12 मे पासून सुरू होते आहे बॅच. काही पण असू द्या, कुठलंही डिसिजन टीम मेंबरशी चर्चा केल्याशिवाय राइट सांगतो फीज मॅडम बिलकुल टेन्शन घेऊ नका. व्हॉटएव्हर इस द फीज कमी आहे, जास्त आहे, पण मला प्रोपासचा एकही फॅमिली मेंबर फीजमुळे अडला, अशी चर्चा नकोय. तुम्ही जायचं, तुमचा चांगला मन असू द्या, पैसे असू द्या, नसू द्या, कुठली चर्चा आहे ती टीम मेंबरशी करायची. सगळ्या टीम मेंबरला मेसेज सांगायचा. जोही तुमच्या जवळचा असेल, कुलदीप सरांशी डायरेक्ट बोलता. कुलदीप मला फोन करा डायरेक्ट काही प्रॉब्लेम नाही. पण फीजमुळे पैसे नव्हते सर, दॅट शुड बी नेव्हर आज, उद्या आणि इन फ्युचर हे रिझन कधीच नसलं पाहिजे. कारण तुम्ही टीम प्रोपाचचे मेंबर आहेत. ओके? राइट? सो मला सांगणारे सांगतात, "सर तुम्ही एवढं 7.5 8 लाख, 10 लाख रुपयांची राइट तुम्ही हे सांगतात. मग एवढंच आहे, तर किती फीस घेतली पाहिजे?" तुम्हाला काय वाटतं किती फीस घेतली पाहिजे? तर तुम्ही विचारताय सारखे, "फीस किती, फीस किती, फीस किती आहे?" राइट? सो किती घेतली पाहिजे? मी किती फीस घेतली पाहिजे? यू टेल मी. कमीत कमी 75,000. सलमान सर म्हणतात ₹1,00,000. राइट? ₹90,000. 5 ते ₹10,000, ₹50,000, 75K प्लस, 1,00,000 प्लस, 50,000, 5,00,000, 5 नाही 9 5,00,000 अरे बापरे! तुम्हाला लोकांना कोर्स करून देण्याची इच्छा नाही वाटतं. नाही. ठीक आहे. आय कॅन अंडरस्टँड. फक्त एक एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. सीट्स लिमिटेड आहे. मला असंच उगाचच भरून तुम्हाला असं काही करायचं नाहीये. व्हॉटएव्हर इज आत्ता जायचं ॲक्शन घेऊन टाकायची, विषय संपवून टाकायचा. काहीच नाही. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, "सर कमीत कमी तुम्ही जर लाईफ चेंज करायची असेल, तर लोकांनी स्वतःवरती 2-2.5 लाख रुपये खर्च करतात. हेल्थवरती काम केलं पाहिजे. रिलेशनशिपवरती काम केलं पाहिजे. या सगळ्यावरती स्पिरिच्युअलिटीवरती लोकांनी खर्च केला, त्यावेळी एक लाईफ बनते आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो फायनान्शियल. जर ह्या एका फायनान्समुळे तुमची संपूर्ण लाईफ चेंज होणार आहे, तर त्याच्यासाठी मला सजेशन्स जे मिळालेले आहे, ही जी अपग्रेडेड बॅच आहे, त्याची कमीत कमी तुम्ही काय करा सर म्हणे 50,000 तरी फीस घ्या. बरोबर की नाही? व्हॉट डू यू थिंक?
₹50,000 घेतली पाहिजे की नाही? राइट? पण ॲज यू नो वी आर टीम प्रोपात. आपण असं काही करणार नाहीये. सरळ सोप्या सिंपल भाषेत ही लास्ट बॅच आहे, जी फीज मी सांगणार आहे त्याच्यानुसार. का? कारण की ह्या महिन्यात फीज वाढली असती, पण 7 वर्ष कंप्लीट झाले म्हणून आपण फीज वाढवत नाहीये. 7 वर्ष कंप्लीट झाले, आपण फीज वाढवत नाहीये. जा तुम्ही तुमचं सीट कन्फर्म करून घ्या. फक्त ₹18,000 एवढ्या सगळ्या 7.5 लाख रुपयांच्या गोष्टी तुमच्या इमॅजिनेशनच्या बाहेर. कॅन यू इमॅजिन? दिस इज द क्यूआर कोड इन्क्लुडिंग जी जा आणि स्वतःची जागा फुलफिल करा. माझं काम मी पूर्ण केलं आहे कॉन्ट्रिब्युशन तुमच्या लाईफमध्ये. क्यूआर कोड तुमच्या समोर दिलेला आहे. जा रजिस्ट्रेशन करा आणि मी लगेच तुम्हाला इथे अनाउन्स करणार आहे. राइट? कोण आहे फर्स्ट मेंबर? जा फटाफट टीम मेंबरशी बोला. शिवम आहे, स्वाती आहे, सृष्टी आहे, पूजा आहे, हेमांगी, सोनाली, असावरी सगळे लोक इथे अवेलेबल आहे. यांच्याशी सुद्धा तुम्ही चर्चा करू शकता. जा सीट कन्फर्म केल्यावरती राइट यू हॅव इनफ टाइम. पार्ट पेमेंट पाहिजे सर, वन टाइम फीस भरतो सर, जे पण प्रश्न आहे ते विचारा. झाल्यावरती स्वतःचं चॅट बॉक्स मध्ये नाव टाका. हू इज फर्स्ट? येस. ओके. फीसशी रिलेटेड छोट्यातली छोटी गोष्ट असेल, टीमशी संपर्क साधा. ते तुम्हाला राइट गाईड करतील. पहिले कोण आहे? नंबर वन इज कृष्णा गायकवाड सर, ₹5,000 भरले आहे. अजय सर पेमेंट भरला आहे. ओके, सीट कन्फर्म केलेलं आहे. देन वी हॅव कविता मॅडम, सुप्रिया जोशी मॅडम, त्याच्यानंतर शैलेश कापरे सर, देन क्या बात है! संजय सर, या सगळ्या लोकांना, पूजा मॅडम, या सगळ्या लोकांना टीम सांगेल फटाफट. 300 पेक्षा कमी जागा आहेत मित्रांनो. 120 प्लस ऑलरेडी मेंबर आहेत आणि जसं तुम्ही बघतायत प्रतीक सर असतील, सागर सर असतील, त्याच्यानंतर आहेत अ, कोली मॅडम, त्याच्यानंतर आहे राजश्री मॅडम, ₹9,000 भरून सीट बुक केलंय. त्याच्यानंतर आहेत पूजा मॅडम, ₹5,000 भरून बुक केलंय. स्वप्ना मॅडम ₹2,000 भरलेत. राइट? सविता मॅडम मी पण बुक केलंय. ह्या सगळ्या लोकांनी देन सी नाव टाकत राहा. जे करतायत ना, जसं असेल चंदन सर असतील, अदिती मॅडम असतील, ₹5,000 भरते आहे, ₹2,000 भरलेत. 1 मिनिट. अरे एवढं फास्ट. थांबा, 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 थांबा. हळू हां, ओके, ओके. मला प्रवीण सर आहेत, ₹5,000 भरलेले आहेत. त्रिवेणी मॅम आहेत, राइट. त्याच्यानंतर आहेत 1 मिनिट. संदीप सरांनंतर आहेत. 1 मिनिट. ओके. ओके. आमिर सर नंतर आहेत. ज्ञानेश्वर सर नंतर भूषण सर आहेत. त्याच्यानंतर आहे अविनाश सर ऑलरेडी बुक. वैशाली मॅडम ₹6,000 भरलेत. त्याच्यानंतर आहेत चंद्रकांत सरांनी, जुबेर सरांनी टोटल फीस भरलेली आहे. त्याच्यानंतर आहे समाधान सर, सॉरी सदानंद सरांनंतर आहे संध्या मॅडम, ₹3,000 भरून सीट कन्फर्म केलेलं आहे. ₹6,000 भरले. ज्ञानेश्वर सर, त्याच्यानंतर आहेत रीना मॅडम, 8,000 ₹18,000 पूर्ण भरलेले आहेत. त्याच्यानंतर आहे वनिता मॅम, त्याच्यानंतर आहे आनंद सर, ₹2,000 भरलेत सर. ₹4,000 भरले चंद्रकांत सरांनी. माधुरी मॅडम, ओके. त्याच्यानंतर आहेत पेमेंट करतोय आमिर सर. येस प्लीज, येस प्लीज. मी नाव वाचतो आहे. ₹2,000 भरले आहेत. सागर सरांनंतर आहेत रवींद्र सरांनंतर आहेत सय्यद सर, ₹2,000 भरलेले आहेत. प्रियंका मॅडम, सतीश सर, त्याच्यानंतर आहेत योगेश पाटील सर, ₹4,000 भरून सीट कन्फर्म केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे
शेख मॅडम त्याच्यानंतर आहेत, विजय सर, विजय सरांनंतर बापरे! ओके, बस झाले. बाकी मीच हँग होऊन जाईल इतके नाव. पहिले तर बाबा रे, किशोर जाधव सर आणि हे सगळ्या लोकांचं ज्यांचं मी नाव घेतलंय भाई, थँक यू सो मच. ही याच्याने ना आमची जिम्मेदारी वाढते बघा, काटा आलाय अंगावरती. कॅन यू इमॅजिन? काटा आलाय, की इतका सगळा विश्वास जो तुम्ही आमच्यावरती दाखवतात ना, माझ्या पाठीवरती जिम्मेदारी वाटते, की एक-एक छोटी-छोट्यातली गोष्ट तुम्हाला समजावून सांगणे आणि ॲक्चुअल जे प्रो ट्रेडर बनण्यासाठी ज्या पण स्टेप्स तुम्हाला समजावून सांगायच्या आहेत ना, त्या पूर्ण करणे. थँक सो मच. माझ्यावरती एवढा विश्वास तुम्ही टाकतात त्याच्यासाठी. थँक सो मच. अजून ज्यांची नावं घ्यायचेत, मी थांबलोय. त्यांचं नाव मी घेतो. बिलकुल काळजी करू नका. पण हे जितके पण नाव घेतलेत मी, सो मच. तुम्ही खरंच एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढवतात आमच्यावरती हे प्रेम दाखवून. खरं सांगतो. सो मच. मनापासून संपूर्ण प्रोपात टीम जी आहे ती तुम्हाला धन्यवाद देते आहे. येस, याच्याने खरंच आमच्यावरती तुम्ही एक जिम्मेदारी टाकतात. जिम्मेदारी अजून वाढते माझी आणि त्याच्यामुळे असं वाटतं, की यार हे प्रेम आहे ना, ही कुठल्या लेव्हलला घेऊन जाऊ शकतो मी आणि मग त्याच्याने आम्ही सगळे जोमाने काम करतो आणि जो आम्ही गोल ठरवलेला आहे, ह्या वर्षी विथिन नेक्स्ट 6 मंथ पुढच्या 6 महिने ते 9 महिन्यांमध्ये आम्हाला जो 1,000 ट्रेडर बनवण्याचा जो गोल आहे ना, तो आमचा फुलफिल होताना आम्हाला इथे दिसतो. तितक्या लेव्हलचं नॉलेज दिल्यानंतर त्या व्यक्तींवरती काम करणे आणि त्याला ट्रेडर बनवणे हा जो आपला गोल आहे ना, ह्या विश्वासामुळे पूर्ण होतो फक्त. सो मच. राइट? येस. वेलकम. लव्ह यू ऑल. जे प्रेम देतायत, लव्ह यू ऑल. येस, अजून कोणाचे ज्यांचे नाव मी घेतले नाही. छोटे-मोठे जे पण प्रॉब्लेम आहे चॅट बॉक्समध्ये टाका. नाही जमत आहे. छोटे-छोटे टाईमशी रिलेटेड कुठले प्रॉब्लेम आहे, पैशांशी रिलेटेड, फायनान्सशी रिलेटेड सगळे लोकं इथे अवेलेबल आहेत. शिवम सर, स्वाती मॅडम, सृष्टी मॅडम, पूजा मॅडम, हेमांगी मॅडम, सोनाली मॅडम, असावरी मॅडम सगळे लोकं इथे ऑफिसमध्ये आहे. येस, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकतात. यांच्या व्यतिरिक्त तुमचे कॉन्टॅक्ट असतील कुलदीप विचारे सर, कुलदीप विचारे सरांसोबत बोला. धनराज सरांशी बोलायचंय, धनराज सरांसोबत बोला. रुमा मॅडमांशी बोलतायत, रुमा मॅडमांशी बोला. ऑफिसमधला कुठलाही व्यक्ती, सत्यम असेल, अजय असेल, असा व्यक्ती जो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आफ्टर बॅच तुम्ही त्याच्याशी जास्त संबंध तुमचे जुळले, अशा प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही काय करू शकता, चर्चा करू शकतात आणि त्याची हेल्प घेऊ शकतात. तो नक्कीच तुम्हाला गाईड करेल. राइट? चलो, आता मी पुन्हा एकदा चॅट बॉक्स ओपन करतो. अजून मी ज्या व्यक्तीचं नाव घेतलं नाहीये, फटाफट चॅट बॉक्समध्ये स्वतःचं नाव टाका. राइट? ओके, हू इज नेक्स्ट? सो नेक्स्ट वी हॅव अतुल सर, घनश्याम सर, त्याच्यानंतर आहेत माया मॅडम, त्याच्यानंतर आहेत गणेश सर, अक्षय सर, अभिजित सर, सचिन ठाकरे, आशिष शिंदे, ओके, माधुरी जाधव, प्रमोद सर, त्याच्यानंतर आहे सलमान सर, त्याच्यानंतर आहे देवेंद्र जाधव सर, ओके, पूनम मॅडम, त्याच्यानंतर आहेत येस, फटाफट. वैशाली मॅम, त्याच्यानंतर आहेत प्रशांत घाडगे, दत्तात्रय लाड, शंकर सर, सुषमा मॅम, बापरे! उमाकांत देशमुख, सुनील सर, गजानन अक्कर, प्रशांत बागल, सीट कन्फर्म केलं आहे. क्या बात है! थँक सो मच. शुभम भावसार सर, ओके, दीपाली मॅम, त्याच्यानंतर आहेत मकरंद सर, शैलेश सर, किरण मॅम, ओके. स्क्रीनर हवं होतं. स्क्रीनर करतो. 1 मिनिट हे घ्या. ओके. भाग्यश्री मॅडम, तेजस सर स्कॅनर घ्या. स्कॅनर वरती चेक करून घ्या. येस प्लीज. ओके. ओके. ऑफर कधीपर्यंत आहे? ऑफर ऑफर तर बाबा सिद्धी मॅम सीट बुक केलं आहे. ऑफर सेम ऑफर सुरू असणार आहे 12 तारखेपर्यंत. राइट? 12 मे पर्यंत. पण व्हॉट यू थिंक 12 मे पर्यंत सीट कन्फर्म नाही होणार?
50 पेक्षा जास्त लोकांनी आता ऍडमिशन केलंय. कॅन यू इमॅजिन? जस्ट टीमने अपडेट केला. माझं वाक्य ऐकून. 50 पेक्षा जास्त लोकांनी आजच ऍडमिशन केले म्हणजे 200 ऍडमिशन्स आर डन. आजचा दिवस थोड्या वेळात आणि उद्या ज्यांनी ठरवलंय ना, जसं आहे बघा, विभावरी मॅम सांगतायत, "सर उद्या पेमेंट केलं तर चालेल का?" असं उद्यापर्यंत सीट कन्फर्म होऊन जातील 200 प्लस. व्हॉट डू यू थिंक? पुढच्या वीकमध्ये बाकीचे 100 जातील का? सो ओन्ली दॅट इज द प्रॉब्लेम. ओके. सो ऑफर आहे 12 तारखेपर्यंत. पण 250 ते 300 पेक्षा जास्त सीट मी घेणार नाही. एवढ्या लोकांवरती एवढा डेटा समजवायचा, प्रॅक्टिकली प्रॅक्टिस करून घ्यायचं. इट इज अ टफ टफ जॉब. त्याच्यामुळे प्लीज लवकरात लवकर करून टाका. ऑफर जरी 12 वाजेपर्यंत 12 तारखेपर्यंत असेल, 2 दिवसात खेळ संपून जाईल. 2 ते पुढच्या 3 दिवस मॅक्सिमम. मला पुढचं वेबिनार घेण्याची वेळ येऊ देत नाही. ज्यावेळी कळतं की सीट्स ओपन झाल्या. 100 प्लस सीट ऑलरेडी डन आहे. कॅन यू इमॅजिन? राइट? राइट. ओके. सो छोटे-छोटे जे गोष्टी आहेत, ते त्याच्यासाठी तुम्ही ना इन्स्टॉलमेंटमध्ये पाहिजे. तो तुम्ही सोप्पं काम करा. तुमचं काय म्हणणं आहे? देअर इस नो इन्स्टॉलमेंट. सोप्या भाषेमध्ये सांगतो मी. देअर इस नो इन्स्टॉलमेंट. पण सर, मग अशा-अशा पद्धतीने मला मदत करा प्लीज. प्लीज टॉक टू टीम. शिवम सरांना फोन करा. स्वाती मॅडमांना फोन करा. सृष्टी मॅडमांना फोन करा. पूजा मॅडमांना फोन करा. हेमांगी मॅडमांना फोन करा. सोनालीला फोन करा. आसावरीला फोन करा आणि त्यांच्याशी चर्चा करा, की मॅडम अशा-अशा पद्धतीने, सर अशा-अशा पद्धतीने काय मला करता येईल ते. नानासाहेब गोरे सर विचारताय नेक्स्ट बॅचला फीज काय असेल? नेक्स्ट बॅचची फीज जास्त नाहीये सर. नेक्स्ट बॅचची फीज जवळ-जवळ 23 प्लस जी जाते. म्हणजे जवळ-जवळ 25,000 रुपयांच्या आसपास जाते. चालेल का? इन्क्लुडिंग जी-एस-टी. 24,000 काहीतरी होते समथिंग ती. तर 25,000 च्या आसपास जाते नेक्स्ट बॅच. आणि ती होणार आहे तुमची नेक्स्ट बॅच हे मे, जून, जुलै, ऑगस्ट नंतर. ओके. सी कोणाला जसं प्रिया मॅडम सांगतायत, की मला जूनमध्ये ट्रॅव्हलिंग आहे खूप. एक टॉपिक जाईल प्रिया मॅडम. फॉर एक्झाम्पल तुम्ही प्राइस एक्शनच्या टॉपिकच्या वेळी अ, गेल्या होत्या तुम्ही. ओके. सो तो प्राइस एक्शन टॉपिक जाईल. पण ज्यावेळी तुम्ही पुढच्या ह्याच्यात याल ना, समजा ऑप्शन आहे, तर ऑप्शन पूर्ण वेगळा टॉपिक आहे. समजा तुम्ही ऑप्शनच्या टॉपिकला गेलात, तर तुमचं ज्ञान, प्राइस एक्शन असेल. ऑप्शनचा टॉपिक रेकॉर्डिंग प्ले होईल, त्यावेळी ते तुमचं कव्हर होऊन जाईल. समजतंय? तर प्रत्येक टॉपिक इंटरकनेक्टेड आहे का? बिलकुल पण नाही. वेगळे-वेगळे टॉपिक आहे. त्या-त्या पद्धतीने ते कनेक्ट होत चालले. राइट? अजित कुमार सर, प्रॅक्टिस नाही झाली. नाही सर, बिलकुल पण तुम्हाला परत पुन्हा कुठलीच फीस भरायची गरज पडणार नाहीये. रिपीट बॅचच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करण्यास लावू शकतात तुम्ही. ठीक आहे? येस. येस. अजून काय मला तुम्ही विचारू शकतात प्लीज. निखिल निखिल जाधव सर. ओके. कन्फर्म करा प्लीज सर. तुम्ही किती हे भरले सर टोकन की फुल पेमेंट? हां. येस प्लीज. निखिल जाधव सर, थँक यू सो मच. स्वतःचं सीट कन्फर्म केलं त्याच्यासाठी. हू एल्स ज्यांनी आत्ता केलंय माझं हे बोलणं असताना तुम्ही मला सांगू शकतात. मी त्यांचं नाव घेतो. सी रेकॉर्डिंग मिळत नाही. रेकॉर्डिंग प्ले होते. कारण आहे ना बाबा, सोप्या भाषेत सांगतो. हे आपलं कोर मटेरियल आहे. हे आपल्याला कोणाला द्यायचं नाहीये. रेकॉर्डिंग्स मिळाल्या की मिसयूज होतो म्हणजे होतो. ओके? मिसयूज होतो. त्याच्यामुळे रेकॉर्डिंग मिळणार नाही.
सिंपल ठेवा. रेकॉर्डिंग सुट्टीच्या दिवशी म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार सेशन झालं. गुरुवारी, शुक्रवारी त्या टॉपिकची तुम्हाला मी विचारेल रेकॉर्डिंग प्ले करू का उद्या? रेकॉर्डिंग प्ले करा सर. परत जाऊन बघायचं. ओके? येस. ओके? येस. हु इज नेक्स्ट? रुणाली मॅम ₹5,000 भरलेले आहेत. तेजस सरांनी ₹2,000 भरलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत अ, वरती गेलेले नाव मी चेक करतो. ई-एम-आय बद्दल टीमने प्लीज सीमा कांबळे मॅडम आहेत आपल्याकडे आणि त्याच्यानंतर आहेत रीना मॅम पूर्ण ₹18,000 भरलेले आहेत. सो त्याच्यानंतर आहेत तेजस सर. तेजस सरांनी हेड काउंट रजिस्टर केलेला आहे. विनोद शिंदे सर आहेत ज्यांनी स्वतःचं हेड काउंट रजिस्टर रजिस्टर केलंय. प्रसाद पाटील सरांनी पूर्ण ₹18,000 भरलेले आहेत. त्याच्यानंतर कोमल मॅडम आहेत ज्यांनी स्वतःचं हेड काउंट रजिस्टर केलं आहे ₹2,000 भरून. राइट? येस. सो टायमिंग 7:30 वाजेचा आहे अमित सर. सो तेवढा तुम्हाला ते 2-3 दिवस ॲडजस्ट करावं लागेल, ज्याच्याने लाईफ पूर्ण चेंज करता येईल. येस, पुढच्या लेव्हलच्या स्ट्रॅटेजी असतील रेखा मॅम, ज्या तुम्हाला यूज करायच्या M1च्या नाही केल्या तरी चालतील स्ट्रॅटेजीज यूज त्यावेळी. पण आपला जो बेस आहे तो माहिती असला तर त्याच्यावरती पुढे जाता येतं आपल्याला. ओके? ओके. M1 केलंय पण प्रॅक्टिस नाही केली. ही चुकी परत कधीच करायची नाही. सरळ सोप्या सिंपल भाषेमध्ये. जर तुम्ही ही चुकी केली, तर इतकं नॉलेज प्रोफेशनल ट्रेडरचं नॉलेज असून सुद्धा मार्केटमधनं पैसे अर्न करता येणार नाही. याच्यासारखं दुर्दैव्य होणार नाही. म्हणून कृपया लर्न केल्यावरती इम्प्लिमेंट करण्याची प्रॅक्टिस करा म्हणजे करा. क्लिअर? राइट? नाही, सौरभ सर कॅपिटल सेम असेल बिकॉज आपण परत शून्यापासून सुरुवात करतो. त्याच्यामुळे कॅपिटल वगैरे वेगळं-वेगळं वाढवण्याची गरज नसणार आहे. स्ट्रॅटेजी मेन आहे. स्ट्रॅटेजी समजली, यूज करता आली, की कॅपिटल ऑटोमॅटिक तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने इन्क्रीज करू शकता. आणि जो फॉर्म्युला मी तुमच्याशी शेअर करणार आहे, आर्ट ऑफ क्रिएटिंग ट्रेडिंग सिस्टमचा, ज्याच्याद्वारे तुम्ही खूप पुढच्या लेव्हलला जाऊ शकता. ओके? येस, ज्यांना वाटतंय, की सर मला खरंच लर्न करायचं आहे. M1 झालाय, प्रिव्हियस बॅच, मागच्या बॅचला फेब्रुवारीमध्ये वगैरे झालाय. सर मी कंटिन्यू करू शकतो का? येस, तुम्ही कंटिन्यू करू शकता. जर तुम्हाला वाटतंय, की लर्न करून घेऊ, लर्निंग चालूच केली तर तुम्ही लर्न करून घेऊ शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही. M1 जस्ट केलाय. M1 जस्ट जर रिसेंट बॅचमध्ये जर केलेलं असेल, देन इट इज युअर डिसिजन की एवढा मेहनत करायचा की अजून 4 महिने जाऊ द्यायचं आणि पुढच्या बॅचमध्ये जायचं. किंवा जर रिसेंट बॅच केली, सर मी कंटिन्यू करून घेतो, आता लर्निंग मोड ऑनच झालाय, तर तसे तुम्ही करू शकतात. पण जस्ट बॅच केलेला ला बिलकुल पण घाई करायची गरज नाहीये. दे कॅन वेट आणि मग पुढच्या बॅचला जॉइन करू शकतात. पण ज्यांचे फेब्रुवारीमध्ये, जानेवारीमध्ये, डिसेंबर, नोव्हेंबर असे जुने बॅच मेंबर आहे, डोंट वेस्ट टाईम. ही अपॉर्च्युनिटी यूज करा स्वतःला 1% ऑफ द ट्रेडर प्रो लाईफकडे घेऊन जाण्यासाठी. राइट? ओके? येस. जे पण छोटे-छोटे डाउट आहेत, सगळे टीम मेंबर इथे अवेलेबल आहेत. तुम्ही कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये असाल. शिवम सर असतील, स्वाती मॅडम असतील, सृष्टी मॅडम असतील, पूजा मॅडम असतील, त्याच्यानंतर हेमांगी असेल, अ, असावरी असेल, सोनाली असेल, कुलदीप विचारे सर असतील आपले टेक्निकलचे हेड किंवा धनराज शिंदे सर असतील, सत्यम सर असतील, रुमा मॅडम असतील, अजय सर असतील, असे प्रत्येक मेंबर जे इथे काम करता आहेत, ज्यांच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहात, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकतात. प्रिया मॅडम असतील, तुम्ही प्रिया मॅडमांशी सुद्धा बोलू शकता. अशा प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही काय करू शकता? चर्चा करू शकता. म्युच्युअल फंड, एस-आय-पी बद्दल नाही देणार मॅडम माहिती मी. एवढं नॉलेज घेतल्यावरती ते कोण करेल? येस. ओके, चला आता परत एकदा टाकूया. ज्यांचं नाव मी अजून घेतलं नाहीये त्यांनी कृपया नाव टाका. मी भरपूर प्रश्नांचं उत्तर दिलंय. राइट? सो तुम्ही नाव टाकू शकतात. मी ज्यांचं नाव नाही घेतलंय त्यांचं पुन्हा नाव घेतो. कोर्स कधीपासून सुरू होतो आहे? कोर्स सुरू होतो आहे 12 मे सोमवार, सेकंड वीकचा पहिला सोमवार. राइट?
बढिया. चलो सुरू करते. कोणाकोणाचं नाव नाही मी घेतलंय अजून, प्लीज चॅट बॉक्स मध्ये नाव टाका, म्हणजे मी त्या प्रत्येक व्यक्तीचं नाव घेतो. राईट. सुषमा मॅडमांनी संपूर्ण 18,000 रुपये भरलेले आहे. श्रीधर सरांना ईएमआय बद्दल कोणीतरी प्लीज समजावून सांगा. राईट. संध्या मॅडमांना मी इथे वेलकम करतो. मी या दोन लोकांचं तर नाव घेतोय. ओके. असं ईएमआय शी रिलेटेड कोणाकोणाचा क्वेश्चन आहे चॅट बॉक्स मध्ये टाका बरं. सर प्लीज ईएमआय. मी टीमला तुम्हाला संपर्क साधायला लावतो. ईएमआय. ईएमआय. ईएमआय सरिता मॅम. त्याच्यानंतर आहेत प्रियंका मॅम, तेजस सर, नितेश, ऋतुजा, अमित, प्रमोद, साधना, विलास, सविता, दीपक सर, कोमल मॅडम, दीपाली मॅडम, अश्विनी मॅम, रुपाली मॅम, त्याच्यानंतर आहेत मुकुंद सर. ओके, सो दिस आर द पीपल. अजून नावं येतात ते कृपया बालाजी सर असतील, मकरंद सर असतील, या लोकांना टीमने संपर्क साधून समजावून सांगा अबाउट ईएमआय. काय त्यांचं म्हणणं आहे प्लीज विचारा त्यांना. ओके. पुष्कर राज सरांनी 5,000 रुपये भरलेले आहे. येस. मी तुम्हालाही ऑन बोर्ड वेलकम करतो. राईट. येस. शिवम सर, योगेश पाटील सरांना फोन करा. बॅच रिपीट आहे का? बॅच रिपीट करू शकता ना, त्याच्यासाठी तुम्हाला चार्जेस लागतात बॅच रिपीट करायला. 0.000 रुपये. येस, कमोडिटीची जी स्ट्रॅटेजी आहे ती ह्याही बॅचला इन्क्लुडेड असेल. प्लस अपग्रेडेड बँक निफ्टीची स्ट्रॅटेजी पण इन्क्लुडेड असेल. त्याचे वेगळे काही चार्जेस घेतले जाणार नाहीये. राईट. राईट. स्मिता मॅम, प्लीज तुम्ही टीमशी संपर्क साधा. ते तुम्हाला तुमच्या याच्याने असं आमचं काही ऑफर नाही की ह्या महिन्यात एवढे पैसे भरा, त्या महिन्यात एवढे पैसे भरा, असं काहीच नाही. तो माझं असं सिंपल मत आहे की सगळ्या लोकांनी त्याच्यात काम केलं पाहिजे, सरळ सोप्या सिंपल भाषेमध्ये. सो त्याला जी पण अडचण आहे ती जर पैशांना घेऊन असेल तर तिथे प्रोपाद नक्कीच त्याला मदत करेल. प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट एव्हरी टीम मेंबर. सगळ्यांना तुम्हाला पाहिजे माझ्याशी बोलू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ओके. सेशन संपताना मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करेल. माझ्याशी सुद्धा तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. जर असं असं मला वाटतंय, राईट, तर हे तुम्ही मला सांगा. ओके. सगळे मेंबर्स इथे अवेलेबल आहे. तुम्ही प्रत्येक व्यक्तीशी बोलू शकता. हे बघा, सगळे लोक आहेत. शिवम सर, स्वाती मॅडम, पूजा मॅडम, सृष्टी मॅडम, हेमांगी मॅडम, सोनाली मॅडम, असावरे मॅडम, प्रिया मॅडम, कुलदीप विचारे, त्यानंतर आहेत धनराज सर. हे लोक सध्या अवेलेबल आहे ऑफिसमध्ये. तुम्ही आत्ता यांच्याशी संपर्क साधला तर ते तुम्हाला राईट गाईड करतील. ठीक आहे. ओके. काही प्रश्न आहे फटाफट प्लीज विचाराल प्लीज. छोटे मोठे जे पण डाऊट आहे. चॅट बॉक्समध्ये विचारा. सर दर महिन्याला 6,000 भरू शकतो का? हेच जे प्रश्न आहे ना, ते जाऊन टीमशी संपर्क साधा. दर महिन्याला 6,000. मग कधी? असं कोणाला ऑफर नाहीये. पण काय रिझन आहे त्याच्या मागचं, तो व्यक्ती खरंच जेन्युइन आहे का? ते बघतो आम्ही. नाहीतर मला काय प्रॉब्लेम आहे रे, फीस भरल्याशिवाय घेणार नाही कोणाला. पण असं जर मला वाटतंय की एखादा व्यक्ती जेन्युइन आहे, याला खरंच गरज आहे, तर त्याची मी मदत करू शकतो. मग ती कशी करू शकतो? मग माझ्या बाजूने इमानदार राहायचं. तुमच्या बाजूनी तुम्ही इमानदार राहायचं. माझ्या बाजूनी शिकवताना कधीच अडचण येणार नाही. तुम्ही तुम्ही दिलेली डेट, तुम्ही दिलेल्या टायमिंग मध्ये गडबड करायची नाही. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी ज्यावेळी मी हे विचारलं नाही ना, मागच्या वर्षीची एक बॅच आहे, जानेवारी बॅच, राईट? त्या बॅच मध्ये तुम्हाला सांगतो 27 लाख रुपीज लोकांनी दिले नाही. नाही दिले. कॅन यू इमॅजिन? नाही दिले. मेन गोष्ट सांगतो.
आता ते अकाउंट टीमकडे मी दिलंय, कारण मी परत ते विचारत नाही. मला वाटतं मी विश्वास टाकतोय, तुम्ही विश्वास टाकाल. सो त्याच पद्धतीने तुम्हाला दिलं जाईल. मग तुम्ही जर त्यांना डेट दिली कुठली, की सर मी 5 तारखेला मी भरेल पहिल्या ₹6,000, तर ते 5 तारखेला तुम्हाला विचारतील. अदरवाईज बंद करतील तिथून पुढे विचारणं. तुमचा जो पार्ट पेमेंटचा ग्रुप असतील त्याच्यातनं पण तुम्हाला बाहेर काढून टाकतील. M1 मधनं पण तुम्हाला बाहेर काढतील. बिकॉज तुम्ही तुमच्या शब्दावरती जागे राहत नाही. राइट? हां, करतात ना मॅडम लोकं. लोकांना काय वो तो सीख गए. अभी बोलते नाही असंच झालं, तसंच झालं. करतो सर, हे करतो सर, ते करतो. आणि मला माहिती आहे M1, M2 रिपीट केला. त्याला लाईव्ह ट्रेडिंग सेशन्स जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती ट्रेडर बनू शकत नाही, किती नॉलेज आलं तर. त्याला लाईव्ह मार्केटमध्ये जो प्रश्न पडणार आहे ना, तो कुठेच नाही भेटणार. त्याला त्या प्रश्नाचं उत्तर फक्त टीम प्रोपात देऊ शकते. अदरवाईज कोणीच देऊ शकत नाही. त्याने त्याची हुशारी केली की त्याची हुशारी त्यालाच भवणार आहे. ठीक आहे? राइट. सो त्याच्यामुळे. सो क्लिअर राहू. मी नॉलेज देणार 10,00,000चं. तुम्ही तुमचे जे सांगितले ते टू हुक यू, की येस ₹18,000 मी भरले बाबा, छोटी-मोठी गोष्ट नाही. ₹18,000 मी भरलेत. ₹18,000 ची व्हॅल्यू ठेवून त्या व्यक्तीने स्वतःवर काम केलं, की त्याची लाईफ पूर्णपणे चेंज होणार आहे. चालेल? राइट? सो हू नीड टाईम सर मला उद्यापर्यंतचा टाईम द्या. कोण-कोण आहे सर? मी टाका चॅट बॉक्समध्ये. फटाफट. कोण आहे सर? मी उद्या करतो. जे पण छोट्यातला छोटा डाउट आहे, राइट? जे पण छोट्यातला छोटा डाउट आहे, टीमशी चर्चा केल्याशिवाय डाउट मॅच न करण्याचा निर्णय घेऊ नका आणि तो जर खास करून पैशांशी रिलेटेड असेल, तर तुमचा जो पण क्लिअर मेसेज आहे तो माझ्यापर्यंत पोस्ट करायचा. ठीक आहे? पैसे आहे, पैसे नाहीये, काय होईल त्याचं ते आपण बघूया. पण कृपया तो माझ्याशी बोलल्याशिवाय पूर्ण करायचं नाही. ते संभाषण पूर्ण केल्याशिवाय मागे हटायचं नाही. चालेल ना? असं जगातलं कुठलंच वेबिनार तुम्ही बघितलं नसेल. बरोबर ना? हां, तेच तर. ज्याची जेन्युइन अडचण आहे ना, त्याच्याशीच मी म्हणतोय मी. मला माहिती आहे सगळं करता येतं, पैशाचं ढोंग घेता येत नाही. पण नॉलेज घेतल्याशिवाय तुमचे पैसे बनणार पण नाहीये. राइट? येस. सो कृपया सुनील सर तुम्ही प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी, राइट? जे लोकं हे भरतायत 1 सेकंड मी रेकॉर्डिंग पॉज करून माझा नंबर शेअर करतो. कारण काय हे व्हिडिओ आहे ना YouTubeवर टाकता आणि माझा नंबर शेअर होऊन गेला 1-2 वेळा. ओके. आणि तो शेअर झाला. आत्ता कॉल केला कुणीतरी. आत्ता नाही 11 ते 2 मध्ये. ओके. खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे. काही छोटी-मोठी अडचण आहे. त्याच्यावरती आपण चर्चा करूया. ठीक आहे? राइट. सो आय होप नॉलेज पुढच्या लेव्हलवरती जाताना दिसतंय. दिसतंय ना? राइट. सो काही लोकांचं नाव माझ्याकडनं घेणं राहून गेलं असेल. टीम तुम्हाला अरे रहने भाई, रहने दे. खरंच चेक करतंय हं कोणीतरी. अ, चला तेरा नंबर सेव्ह कर लूंगा मैं. तुला तुझाच फोन नाही उचलणार आता मी. चालेल ना? कोणीतरी खरंच चेक करतंय. खरंच सरांचा नंबर आहे. आता तुझाच नंबर, तुझाच फोन उचलणार नाही बघ मी. हा जो पण नंबर आहे एंडला. लक्षात ठेवून. वो सोचेगा यार क्या गलती कर दी मैंने फोन करके. ओके? राइट. चलो लक्ष द्या. ओके. छोट्यातला छोटा डाउट टीम मेंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. बिलकुल उडवा-उडवीची उत्तरं द्यायचं नाही. काही लोकांना अचानक दीड शहाणपणा येतो. असंच झालं सर, माझं हेच झालं सर, माझं तेच झालं. कॉन्टॅक्ट करू नका, हे करू नका. बिलकुल पण असं करायचं नाही. टीम इज देअर फॉर यू. तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी टीम मेंबर्स आहेत. त्यांना जे पण खरंच प्रॉब्लेम आहे तो शेअर करायचा. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लिमिटेड सीट्स आहे. तो कृपया ॲज सून ॲज पॉसिबल तुमचं काम करून ठेवा. चालेल ना? राइट? फटाफट. उद्या, परवा जितक्या 2 दिवसात तुम्हाला जितकं फटाफट काम करता येईल, तितक्या ह्याच्यात मी
तुम्ही करू शकतात. फॉर नेक्स्ट बॅच देअर विल बी 25,000 प्लस फीस. जास्त नाही वाढवणार. ओके. ते माझे सीए वगैरे ते सांगत राहतात, "सर असं करत चला, हे करत चला, ते करत चला." जे मेंटॉरिंग करतात आपल्या ऑर्गनायझेशनला, तर ते समजवत असतात काय गोष्टी केल्या पाहिजे, काय गोष्टी नाही केल्या पाहिजे. त्यांच्या पद्धतीने सो ह्या वेळा आपण त्यांना समजावून थांबून निर्णय घेतलाय, की येस धिस इज द मंथ ज्यावेळी आपल्याला 7 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्याच्यामुळे माझ्या लोकांना काही ते ऑफर दिली पाहिजे. ओके. राइट? थँक यू सो मच एव्हरीवन. आय होप तुम्हाला सर्वांना दिसतंय, की तुमचं जे नॉलेज आहे ते पुढच्या लेव्हलवरती जाणार आहे. याच्याशी रिलेटेड काही पण प्रश्न असला, शिवम सर, स्वाती मॅडम, सृष्टी मॅडम, पूजा मॅडम, हेमांगी मॅडम, सोनाली मॅडम, असावरे मॅडम, प्रिया मॅडम यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये टीमचे जर सीनियर मेंबर्स असतील, कुलदीप विचारे सर असतील, धनराज शिंदे सर असतील, रुमा मॅडम असेल, अशा कोणत्याही व्यक्तीशी तुम्ही चर्चा करून निर्णय घेऊ शकता. चालेल ना? राइट. ओके. सो बॅच सुरू होते आहे 12 तारखेपासून संध्याकाळी 7:30 वाजता असेल पहिलं सेशन 12th ऑफ मे. थँक यू सो मच एव्हरीवन. येस आणि वाजले आहेत 9:30. 2 तास मी तुमचे घेतलेत. लव्ह यू. येस. लव्ह यू ऑल. जाऊया लाईफला पुढच्या लेव्हलवरती घेऊन. गुड नाईट एव्हरीवन. बाय बाय. थँक यू सो मच आमच्यावरती जो ट्रस्ट तुम्ही दाखवलाय त्याच्यासाठी. थँक यू सो मच. लव्ह यू ऑल. बाय बाय.